रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 ज्ञानदेव तुकाराम 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 बस पुंडलिक विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्याज्जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। अभंग क्रमांक 3687 ते 3706 असे आज सेवेसाठी दिलेले आहे. थोडं प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये गोळाबेरीज म्हणतो, तशा स्वरूपाने थोडा विचार करून मग अभंगाचं थोडं चिंतन करू. हे जे प्रकरण चालू आहे, या प्रकरणामध्ये काला आणि खेळ अशा 2 प्रकारच्या अभंगांचा समावेश आहे. 3669 पासून जे प्रकरण सुरू झालंय ते खेळ आणि काला अशा स्वरूपाचं आहे. तर पहिल्यांदा खेळ आणि काला ह्याच्याविषयी थोडं चिंतन करून मग अभंगाकडे येऊ. या खेळ आणि काला या दोन्हीमध्ये एक साम्य आहे, साधर्म्य आहे. ते साधर्म्य असं आहे की या खेळामध्ये सुद्धा आणि काल्यामध्ये सुद्धा उच्च नीच भाव रहितता आहे. खेळ आणि काला हा भेदरहित अभेद स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. त्याची थोडी सूक्ष्मता अशी आहे की खेळामध्ये जरी उच्च नीच भाव नसला तरी खेळाला नियम आहेत. खेळामध्ये साधनता आहे, साध्यरूपताही आहे. काला तर कलशस्थानीच आहे.
खेळ आणि काला या दोन्हीची स्थिती ही ज्ञानोत्तर अशा स्वरूपाची. पुढे विषय येणार आहे की म्हणजे हल्ली उदाहरण देऊन सांगायचं झालं, बऱ्याच लोकांना कबड्डीचे नियम माहीत नाहीत किंवा खो खोचे नियम माहीत नाहीत, पण सगळ्यांना क्रिकेटचे नियम माहिती आहेत. दुर्दैवानी आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी, पण हॉकीची मैदानं सापडत नाहीत, क्रिकेटची सापडतात. कारण आपल्या गोष्टींविषयी स्वाभिमान न धरता दुसऱ्याच्या गोष्टींविषयी स्वाभिमान धरणं हे इंग्रज आपल्याला शिकवून गेलेत. तर त्यात असं आहे की जो पहिला सामना आहे त्याचेही नियम तेच आहेत, जो शेवटचा सामना आहे त्याचेही नियम तेच आहेत. पण पहिला सामना पहिला आहे आणि शेवटचा शेवट आहे, म्हणजे ज्याला आपण मराठीत फायनल म्हणतो. तर फायनल ही फायनल आहे आणि प्राथमिक ही प्राथमिक आहे. म्हणजे खेळाचे नियम जरी सारखे असले, खेळाडू जरी सारखे असले, तरी त्या सामन्याचं महत्त्व वेगळं आहे. तसं प्रत्येक खेळाचं महत्त्व वेगळं आहे, प्रत्येक स्थितीतला खेळ वेगळा आहे. साधक दशेतला खेळ वेगळा आहे, सिद्ध दशेतला खेळ वेगळा आहे. किंबहुना बऱ्याचदा असं आहे की साधनावरच साध्याचा आरोप केला जातो आणि त्याचा नियम असा आहे की निश्चित साधनावर साध्याचा आरोप होतो. ज्या साधनाला निश्चितता नाही त्याच्यावर साध्याचा आरोप करता येत नाही. दुसऱ्या दृष्टीने सांगायचं झालं तर सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती असा दुसऱ्या दृष्टीने सुद्धा त्याचा विचार आहे की सिद्धाच्या ठिकाणी असणारी लक्षणं ही साधकासाठी साधनं आहेत. खरं तर असं आहे की जो सिद्ध आहे त्याला कुठलाही नियम नाही, शास्त्र त्याला कुठलंही बंधन घालत नाही, विधी नाही, निषेध नाही. किंबहुना पुढे आलाय तो विचार की ज्यावेळी हा भक्त ज्ञान प्राप्त करतो किंवा अभेद भावाला प्राप्त होतो त्यानंतर तो आपल्या प्रारब्धाची सुद्धा चिंता करीत नाही, असा विषय आलाय पुढे. की प्रारब्ध सुद्धा कसं आहे की ते फक्त उपभोगणे आणि संपवणे इतकाच विषय आहे. मला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की महापुरुषांना कष्ट का पडतात किंवा ज्ञानी महापुरुषांना या जीवनात कष्ट अति पडतात. तर त्यामागची भूमिका ही आहे की त्यांना आता या जन्मामध्ये सगळं प्रारब्ध संपवायचं. मग ते किती जन्मांचं प्रारब्ध साचलेलं आहे आणि या जन्मात किती तीव्रतेने ते भोगायचं आहे. कारण दोन प्रकारांनी एकच नियम सांगतो आपल्याला. पहिला नियम असा आहे की अंतिम जन्मामध्ये ज्ञान होतं आणि दुसरा नियम असा आहे की ज्ञान झाल्यानंतर जन्म घ्यावा लागत नाही. हे दोन्ही दृष्टीने सांगितलेला नियम एकच, पण दृष्टी भिन्न भिन्न आहे. उदाहरणार्थ पंचदशीत हा दृष्टांत आलेला आहे की एखाद्याने ब्रह्महत्या केली तर त्या ब्रह्महत्येचं पातक 10 जन्म आहे आणि त्याच्या सुदैवाने दुसऱ्याच जन्मामध्ये त्यांनी ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न सुरू केला तरी सुद्धा पुढचे 8 जन्म त्याला घेणंच आहे. आणि जेव्हा 10वा जन्म येईल अर्थात तोपर्यंत त्याची चालू असलेली उपासना किंवा ज्ञानाकडे चाललेली वाटचाल ही त्याच पद्धतीने तितक्याच कष्टाने सातत्यपूर्णतेने जर चालू राहिली तर, कारण आज चालू केलेली भक्ती उद्या राहील असं सांगता येत नाही. हल्ली लोक दिवसा दिवसाला गुरु बदलतात, दिवसा दिवसाला साधनं बदलतात. योग मार्गाने चाललेला अचानक भक्ती मार्गात येतो, भक्तीचा अचानक कर्म मार्गात जातो. काही काही लोक तर देवतही बदलतात, काही लोक गुरु बदलतात. एक घटना घडली ती सांगतो आपल्याला. परिचयातले एक गृहस्थ, त्यांच्या खिशाला लेखणी होती, पेन, आणि त्या लेखणीवर एक प्रकाशचित्र होतं, म्हणजे फोटो. त्यांना विचारलं हे कुणाचं प्रकाशचित्र आहे? ते म्हणले आमच्या गुरूंचं. आणि वर्ष 6 महिन्यांनी पुन्हा भेटले तर ते प्रकाशचित्र बदललेलं होतं. मी त्यांना म्हणलं आता हे कुणाचं? ते म्हणले हे नवीन गुरु, आधीच्या गुरूंची पॉवर कमी पडली म्हणून आता गुरु बदलले. म्हणजे गुरु बदलतात, देव बदलतात, भक्ती बदलतात, आपलं साधन बदलतात, त्यांची ही गोष्ट नाही.
एकाच साधनावर एकाच ठिकाणी, म्हणजे नाथ महाराज सांगतात तसं हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. पुढचं चरण फार महत्वाचं आहे. तेणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. याच्यात 3 प्रकारांचा विचार आहे. पहिला विचार आहे अधिकाराचा, आपल्या अधिकाराचा. दुसरा विचार आहे अधिकारानुगुण साधनाचा. आणि तिसरा विचार आहे साधनाच्या सिद्धतेचा. उदाहरणार्थ, झाड तोडायचं असेल तर त्याला कुऱ्हाड लागते. तर आता आपल्याला दोन्ही हात चांगले असणं, कुऱ्हाड उचलता येणं, कुऱ्हाड मारता येणं हा आपला अधिकार झाला. झाड तोडण्याकरता कुऱ्हाड लागते हे साधन झालं. आणि कुऱ्हाडीला धार असली पाहिजे ही सिद्धता झाली. म्हणजे केवळ अधिकार आणि साधन कळालं इतक्यावर भागत नाही. अधिकारानुगुण साधनाचा स्वीकार करून त्याची सिद्धता केली पाहिजे. आणि दुर्दैवाने आपल्याला आपला अधिकारही कळत नाही असं जर असेल तर त्यासाठीचा उपाय आहे धरावे संतांचे ते पाय. सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने 10 जन्म जेव्हा तो ही तपश्चर्या करेल तेव्हा 10व्या जन्मात ज्ञान होईल. किंवा दुसरा नियम असा आहे की ज्ञानी महापुरुषाला जन्म घ्यावा लागत नाही. मग समजा एखाद्याला ज्ञान झालं आणि त्याच्याकडून काही कर्म घडलं, त्याचं फल कोण भोगणार? तर 2 प्रकारची उत्तर आहेत. पहिलं उत्तर असं आहे की जो त्या ज्ञानी महापुरुषाची सेवा करतो त्याच्याकडे त्याचं पुण्य जातं. म्हणजे जर त्यांनी काही सत्कर्म केलं मग तो सत्कर्मच करतो, विहित कर्मच करतो, पण फलेच्छा रहिततेने करतो. म्हणून त्याच्यापर्यंत त्या कर्माचं फल जात नाही. हे जरी खरं असलं तरी कर्माचं फल निर्माण होतंय खरं आहे. मग त्या कर्माच्या फलाची संगती काय? तर त्या महापुरुषाची जो सेवा करतो त्याच्याकडे त्याचं पुण्य जातं, आणि त्याची जो निंदा करतो, त्याला जो त्रास देतो, त्याच्याकडे त्याचं पाप जातं. अशी त्याची संगती आहे. आणि समजा असं घडलं की त्याच्यामध्ये काही जन्माचं बीज घातलं गेलं तर तिथे भगवंताला जन्म घ्यावा लागतो. अंब ऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्डाळले किती एक. मग हे भगवंताने जन्म घ्यायचं काही कारण नाही. पण महापुरुष ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा महापुरुषाला जर जन्म घ्यावा लागेल असं कर्म घडलं तर भगवंत स्वतः जन्म घेतो, पण त्याला जन्म घ्यावा लागत नाही. म्हणून ज्ञान झाल्यानंतर जन्म घ्यावा लागत नाही आणि शेवटच्या जन्मात ज्ञान होतं. आता याच्या पुढचा भाग असा आहे की ज्ञानोत्तर होणारी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती, कर्मामधली प्रवृत्ती ही निरीक्षितेने आणि प्रारब्ध वशात आहे. पण भजनामध्ये आणि भक्तीमध्ये होणारी जी प्रवृत्ती आहे ज्ञानोत्तर काळातली, ती प्रवृत्ती मात्र प्रारब्ध वशात झालेली नाहीये. ती मागे पडलेली जी सवय त्याचा परिणाम आहे. जसं ते कुलाल चक्राचं उदाहरण प्रसिद्ध आहे की घटनिर्मितीसाठी कुलालाने चक्राला दिलेली गती घटनिर्मिती झाल्यानंतर सुद्धा कायम राहते. तशी ती गती, मागे जी गती मिळाली, ज्या भक्तीमध्ये तो रममाण झाला, रत झाला. आणि तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की तत्वज्ञान ही शेवटची पायरी, ही गोष्ट खरी आहे, त्याबद्दल वाद नाही. पण भक्तीमध्ये, भजनामध्ये जो आनंद आहे तो आनंद कशातच नाही. म्हणजे तत्वज्ञान श्रवणपूर्वक सांगतो की तत्वज्ञान श्रवणापेक्षाही अधिक आनंद हा त्या भजनामध्ये आहे. पण त्या भजनामध्ये असं दुंबता आलं पाहिजे, बुडी घेता आली पाहिजे, शेंडी सकट बुडता आलं पाहिजे. दुर्दैवाने आपण शेंडी, म्हणजे माझ्यासारखे विषयामध्ये शेंडी सकट बुडतात, भजनात बुडत नाही. आणि नुसते बुडत नाहीत तर आसक्त होतात. इतके आसक्त होतात की मुंगळा जसा तुटतो पण गुळाला सोडत नाही, तसं आयुष्य संपतं पण विषय सुटत नाही. आता आम्ही ते पंचीकरण नावाचा एक छोटा ग्रंथ आहे, तर आम्ही आता काही ऐकतोय, ते चिंतन चालू आहे. त्यात एका आंधळ्याची गोष्ट आहे. तशी परिस्थिती आहे. मग आता ते गोष्ट मला नीट सांगता येत नाही, गोष्टी सांगणं माझं क्षेत्र नाही. पण एक 4-5 वाक्यात लागू पुरतं सांगतो की त्या गावाच्या बाहेर जायला जी वेस आहे, तर एक माणूस त्याला नेऊन तिथं टेकवतो आणि सांगतो धरत धरत जा, दार आलं की बाहेर. तसं या 84 लक्ष योनीचं हे मानवी देह द्वार आहे. पण काय होतं, दार जवळ आलं की खास सुटती त्याला, आणि तो खाजवायला लागतो. तर जो हात भिंतीला नाही त्यांनी खाजवला असतं तरी तो बाहेर पडला असता, पण जो हात भिंतीला लावलेला तोच खाजवायला सोडला. बरं, खाजवताना थांबला असता
तरी बाहेर गेला असता, पण चालत राहिला. परिणामतः खाजून होईपर्यंत दार निघून गेलं. तसं मानवी गोष्ट संपली. तसं मानवी देह हे ते दार आहे 84 लक्ष योनीच्या त्या वेशीतून बाहेर पडायला. आणि त्या दाराच्या जवळ आला की त्याला खाज सुटते. त्याला नाव दिलंय विषयासक्ती. आणि ती विषयासक्तीची खाज मिटेपर्यंत जन्म संपून जातो. खाज ही गोष्ट अशी आहे ना, ती मिटत नसते, लक्षात ठेवा. त्याला शुद्ध मराठी शब्द चांगला कंड आहे. कंड सुटला की तो रक्त काढतो पण शांत होत नाही, लक्षात ठेवा. ज्यांना तो रोग झाला अशा लोकांना विचारा तुम्ही. ज्यांच्या अंगाला सतत खाज सुटते अशा लोकांचं खाजवून खाजवून रक्त येतं पण शांतता वाटत नाही. तसं ही विषयासक्ती आहे की आपलं रक्त काढते पण ती शमत नाही. काही लोकांचं म्हणणं असं आहे, मागे मी सांगितलं की विषयाच्या उपभोगाने विषयासक्ती संपते. चुकीचं आहे, कधीच शक्य नाही. पुढे तो विचार आलाय सगळा. तर सांगतो याच्याकरता की खेळ आणि काला या दोन्ही गोष्टी ज्ञानोत्तर स्वरूपाच्या आहेत. आता त्यातला तिसरा भाग असा आहे की खेळ आणि काला या दोन्हीतही कल्पित भेदाचा स्वीकार आहे. खरं तर अभेदाला प्राप्त झाल्यानंतर भेदाचं नावही घेऊ नये. जसं रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये एक जण असाय ज्याला रज्जूवर सर्प भासला आणि एक जण असाय ज्याला रज्जूचंच ज्ञान झालं, त्याला सर्प भासलाच नाही. त्यांच्यातली तर चर्चा आहे ती. म्हणजे ज्याला सर्प भासला तो आणि ज्याला सर्प भासला नाही तो, यांचीच तर चर्चा आहे. तसं ज्याला रज्जूवर सर्प भासला नव्हे नव्हे तो सत्य वाटला, त्यापासून भयादी निर्माण झाले, असा एक जण आहे. आणि ज्याला रज्जूचंच ज्ञान झालं, सर्पाची प्रतीतीच आली नाही, असा आहे. तर ज्याला सर्पाची प्रतीती आली नाही, रज्जूचंच ज्ञान झालं, त्यांनी सर्प हा शब्द उच्चारू सुद्धा नये. पण तो उच्चारतो कारण त्याच्या प्रतीतीची संगती लागावी. तसं ज्याला अभेद प्राप्त झाला त्यांनी भेद हा शब्द उच्चारूही नाही, पण त्यात आनंदच एवढा आहे की कल्पित का होईना त्याचा स्वीकार केला तर त्याला आनंद होतो. उलट दुसऱ्या बाजूनी चिंतन असं आहे की आपल्याला येणाऱ्या प्रतीतीचा सद्गुरूंनी आणि श्रुतींनी स्वीकार केला, हेच फार मोठे उपकार झाले. एकदा एक जावई गेला सासूरवाडीला, आणि कोकणातली सासरवाडी होती. त्यांनी एक पेटीभर चांगले हापूस आंबे दिले. तर तो आपल्या पत्नीला म्हणतो, तुझ्या बापाने मला फक्त पेटीच दिली, झाड थोडी दिलं. त्या पोरीने बापाला सांगितलं, त्यांनी झाड दिलं. तो म्हणला झाडच दिलं, आमराई थोडी दिली. आमराई दिली. आमराई दिल्यावर म्हणतो आमराईच दिली, सातबारा थोडी केला. सातबारा केला त्याच्या नावाने. तो म्हणतो सातबाराच केला, बँकेतली संपत्ती. जसं ते पाय असतं ना, पाय कुठलं गणितामधलं पाय असतं एक पाय, त्या पायची जी किंमत असते ना, व्हॅल्यू, ती किती आहे? हा हा नाही हा तर ते पॉइंटच्या पुढे जी संख्या येते ना, त्याच्या पुढे ते इन्फनाईट लिहितात. इन्फनाईट, इन्फनाईट म्हणजे अनंत, त्याला अंतच नाहीये. तसं तो जावयाच्या ज्या मागण्या असतात त्याला अंत नसतो, इन्फनाईट. गोष्ट संपली. तात्पर्य असं आहे, त्याने आंब्याची पेटी दिली, हेच फार आहे खरं. अरे त्याने आपली मुलगी दिली, त्याच्या वर आंब्याची पेटी दिली, पुन्हा अजून काय द्यायचं? पण तेवढ्यावर भागत नाही, समाधान होत नाही. तसं गोष्ट संपली आपली. तात्पर्य असं आहे की जीवाच्या प्रतीतीचा स्वीकार केला, हेच फार झालं. जर त्यांना जगताची प्रतीतीच नाही, किंबहुना जगत झालंच नाही असा ज्याचा निश्चय आहे, अशा संतांनी, महापुरुषांनी, वेदांनी आपल्या प्रतीतीचा स्वीकार करावा, हेच फार आहे. अहो, आपली प्रतीती इतकी बहिरंग आहे, इतकी बहिर्मुख आहे की लौकिक दृष्ट्या सुद्धा एका पदार्थापासून निर्माण झालेल्या अनेक पदार्थातलं एकत्व आपल्याला कळत नाही. म्हणजे एका सोन्यापासून निर्माण झालेल्या अनेक अलंकारांमधलं एकत्व सुद्धा आपल्याला कळत नाही. आपल्याला साखळी दिसते, आपल्याला अंगठी दिसते, त्याचा आकार दिसतो, त्याचं सौंदर्य दिसतं, पण त्यातलं सोनं दिसत नाही. म्हणजे एका धातूपासून निर्माण झालेल्या अलंकारातला धातू दिसत नाही. ज्यांना संपूर्ण जगतातलं चैतन्य दिसतंय
त्यांनी आपल्या प्रतीतीचा स्वीकार करावा काय? पण करतात, कारण आपल्याविषयी कळवळ आहे. बुडत हे जन न देखावे डोळा, असं आहे आपल्याकडे. मी काल प्रवासामध्ये असताना साधारण 9:30 पावणे 10 वाजले होते. त्या भावनगर म्हणून परिसर आहे, प्रचंड पाऊस, आणि एका गाडीचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर पहिलं काय केलं पाहिजे, तर अपघातामध्ये ज्यांना हानी झाली त्यांना मदत केली. म्हणजे याची फार मोठी किंमत मी व्यक्तिगत आयुष्यात मोजलेली आहे, की ज्यावेळी गुरुवारी महाराजांचा अपघात झाला, 1.5-2 तास एकही गाडी थांबली नाही. त्याचा फार मोठा परिणाम आम्ही भोगला. म्हणून पहिलं काय केलं पाहिजे, तर मदत केली पाहिजे. पण दुर्दैवाने एक अपघात झाला होता, साधारण 200 लोक असतील, त्यातली 250 माणसं तरी मोबाईल काढून शूटिंग करत होती, पण मदतीला गेले नाही. म्हणून अशा लोकांना हा कळवळा येणं म्हणजे कलियुगात अशक्य आहे, लक्षात ठेवा. केवळ संत असे आहेत ज्यांना कळवळा आहे, नाही तर बाकी कोणालाही कळवळा नाही. एकतर कळवळ्याचा दिखावा आहे किंवा कळवळा नाही. कळवळा आहे असे फक्त संत आहेत. म्हणून संतांनी, वेदांनी, श्रुतींनी, म्हणून तर माऊली सांगतात ना, अहितापासोनी काढिती हितदेवनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती माऊली म्हटलं, ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं जातं. माझ्या दृष्टीने जगातलं हे एकमेव उदाहरण आहे. माऊली हा जो शब्द आहे, तो मराठीमध्ये व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध लिहायचा असेल तर त्यातला उ हा ऱ्हस्व पाहिजे, दीर्घ लिहू नये. पण माऊली ज्ञानोबरायांच्या विषयी जेव्हा तो शब्द लिहिला जाईल तेव्हा उकार दीर्घच असला पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की माऊलींच्या हृदयाची जी विशालता आहे, लौकिक दृष्ट्या आपण जिला आई म्हणतो ना, तिच्या हृदयाची विशालता क्षुल्लक दिसावी इतकी विशालता आहे. म्हणून त्या माऊलीमधला उकार दीर्घ आहे. कळवळा म्हणजे टोकाचा कळवळा आहे. तुम्ही माऊलींचं वाङ्मय पहा, माऊलींना फार राग आला की मूर्ख म्हणतात, ह्याच्या पलीकडे जात नाही. बाकी जगद्गुरु तुकोबरायांचा बघा, नाथ महाराजांचा बघा, असं जणजणीत लिहितात ना, अरे बापरे. म्हणजे सामान्य मनुष्य थोडा जरी सात्विक होईल, अंतर्मुख होईल आणि त्या वाङ्मयाचं वाचन करील, अध्ययन करील, तर त्याच्या चित्तात खरं वैराग्य उत्पन्न होईल, इतकं परखड आहे. तर सांगण्याचं तात्पर्य, आपल्या प्रतीतीचा संतांनी, श्रुतींनी केलेला स्वीकार हा आपल्या उद्धाराकरता आहे. आणि दुसरा भाग मी मगाशी सांगत होतो, तो कल्पित द्वैताचा स्वीकार. थोडा विषयांतर करावं लागेल, तेवढं करतो. मी जे हे सगळं सांगतो आहे, हे खेळ आणि काला या 2च शब्दांचं थोडं विस्ताराने वर्णन सांगतो. संस्कृत साहित्यामध्ये रसविचारामध्ये 8च रस मानलेले आहेत. आणि शांतरसाविषयी बोलताना शांतोपी नवमो रसः असं म्हटलेलं आहे. आणि शांत सुद्धा एक रस आहे. आता एखाद्या रसाची जर सिद्धी करायची तर त्याला स्थायी भाव, संचारी भाव, उद्दीपन विभाव, अनुभव असे सगळे त्याची अंग आहेत. ती सर्व अंग सिद्ध झाली की त्याचं रसत्व सिद्ध होतं. गुरुवर्य महाराजांनी 11 रस लिहिले. 11 म्हणजे शांत तर आहेच, पण त्याशिवाय वात्सल्य आणि भक्ती असे 2 रस आहेत. मग त्या प्रत्येकाचा स्थायी भाव, संचारी भाव वगैरे वगैरे पुष्कळ विस्ताराने त्यात लिहिलंय. ज्यांना अधिक रस आहे त्यांनी तिथे पहा.
तर संस्कृतमध्ये रसराज म्हणून जे नाव दिलं ते शृंगाराला दिलेलं आहे. आणि त्या शृंगारामध्ये सुद्धा विप्रलंभ शृंगार हा सर्वोच्च मानला जातो. विप्रलंभ शृंगार म्हणजे विरहामधला शृंगार, तो सर्वोच्च मानला जातो. आणि त्याची जी संस्कृत वाङ्मयामध्ये अनेक उदाहरणे आहेत, त्यातलं एक मेघदूत फार प्रसिद्ध आहे. मेघदूतामध्ये त्या विरहामध्ये त्या मेघाजवळ आपल्या पत्नी करता तो संदेश पाठवतो, असा सगळा एकंदर विचार आहे. पण या विप्रलंभ शृंगाराचं संपूर्ण जगातल्या सर्व साहित्यामधलं, सर्व साहित्य म्हणतो मी, अतिशय धाडसाने म्हणतो आहे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये या योग्यतेचं साहित्य वाङ्मय निर्माण झालं का नाही मला माहीत नाही. म्हणजे मी जे पाहिलं बाहेरच्या देशातलं इंग्रजी वगैरे साहित्य किंवा फ्रेंच, जर्मन वगैरे, यांच्या इतिहासामध्ये या तोडीचं वाङ्मय नाहीच आहे. तिथे जे तत्वज्ञान निर्माण झालं ते फक्त अभ्यासाकरता आहे. जीवनामध्ये प्रवाहित होणारं तत्वज्ञान फक्त भारतात आहे. आणि त्या सगळ्या वाङ्मयाचा पूर्ण विचार करता सर्वश्रेष्ठ विप्रलंभ शृंगार जर कुठे असेल तर तो शिवशक्ती समावेशनात आहे, अनुभवामृतात. आणि त्या शिवशक्ती समावेशनामधलं सर्वश्रेष्ठत्व जर काही असेल तर त्या शिव आणि शक्ती यांच्या विरहातल्या शृंगाराचं मूळ हे कल्पित भेदात आहे. हे त्याचं श्रेष्ठत्व आहे. वास्तव भेदामधल्या विप्रलंभामध्ये किंवा वास्तव भेदामधल्या शृंगारामध्ये न्यूनता आहे, पण कल्पित भेदामधल्या विरहामधल्या शृंगारातली अलौकिकता ही क्रमांक 1ची आहे. त्याच्या पुढे कोणी जाऊच शकत नाही, कारण विचारांती अभेद सिद्ध होतो. विचारांती म्हणजे फक्त विचार निर्माण झाला की अभेद होतो, लक्षात ठेवा. म्हणजे लोकांना असं वाटतं की या द्वैतामधून अभेदाला प्राप्त व्हायचं, अद्वैताला प्राप्त व्हायचं, तर किती व्यावृत्ती केली पाहिजे, किती विचार, किती चिंतन, न इति न इति न इति कुठपर्यंत म्हटलं पाहिजे. अगदी कारण देहापर्यंत किंवा महाकारण देहापर्यंत, आत्मस्वरूपाच्या अज्ञानापर्यंत, मायेपर्यंत न इति न इति म्हणत राहिलं पाहिजे. पण प्रत्येकाविषयी न इति असा निश्चय करण्यापेक्षा एक जो आहे त्याच्याविषयी आहेचा निश्चय केला, विषय संपला. म्हणजे एका बाजूला चैतन्य आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण सृष्टी मायेसहित सगळी. म्हणजे एक चैतन्य जर सोडलं तर सगळं एका बाजूला. मग तो आत्मविचार निर्माण व्हायला जन्मानुजन्म लागू शकतील, पण एकदा तो आत्मविचार झाला, उद्भूत झाला, अभिव्यक्त झाला की एका क्षणात अज्ञान नष्ट होतं. त्याला एक दृष्टांत असा दिलाय. एकदा सूर्याचं डोकं दुखायला लागलं म्हणून धन्वंतरीकडे गेलं. तर धन्वंतरीने सूर्यदेवाला सांगितलं, तुम्ही उन्हात फार फिरता म्हणून दुखतं, तर तुम्ही थोडे दिवस असं अंधारात राहा. म्हणून सूर्यदेव अंधार शोधत निघाले आणि एका गुहेत गेले जिथे अनेक वर्षांचा अंधार होता. पण तिथे गेल्याबरोबर प्रकाश, कारण सूर्यदेवाला अंधारी गोष्ट ज्ञात नाही, लक्षात ठेवा. माऊली लिहितात, तमारू हा डगरू आलाची की. मी नेहमी असं म्हणतो की शत्रुत्वासाठी परिचय ही मूलभूत गोष्ट आहे. म्हणजे मी असेही नमुने पाहिले की परिचय नसतानाही विद्वेष करतात. विद्वत्तेचा विद्वेष असेल, संपत्तीचा विद्वेष असेल. उलट विद्वानांमध्ये सामान्य लोकांपेक्षा अधिक विद्वेष आढळतो. आणि मी अनुभवपूर्वक सांगतो, तुम्ही विद्वानांच्या संगतीमध्ये एकांतात राहा, तुमच्या लक्षात येईल. म्हणून तर विद्वान असणं ज्ञानी असणं याच्या जमीन आसमानचं अंतर. विद्वान ढिगाणी आहेत, ज्ञानी एखादा आहे. विद्वान म्हणजे जो शब्दच्छल करू शकतो, एका शब्दाला 100 पर्यायी शब्द देऊ शकतो, किंवा खूप ग्रंथांचं अध्ययन केलंय, खूप पाठांतर आहे, एकदा पाठांतर म्हणायला लागला की आवृत्ती द्यायला महिना संपतो, याला विद्वान म्हणायचं. आणि जो समदृष्टीने संपन्न होतो त्याला ज्ञानी म्हणायचं. जो समदृष्टी संपन्न तो विद्वेष शून्य आहे. खेळ त्यांनी खेळावा, काला त्यांनी द्यावा जो समदृष्टीने संपन्न आहे. आवडत्या विद्यार्थ्याला झुकतं माप देणारा गुरु नसतो, शिक्षक असतो. गुरु हा अधिकारानुगुण देत जातो. ज्याचा जो अधिकार त्याला ते देणं. म्हणून खेळ आणि काला
कल्पित द्वैत याच्याकरता सांगतोय. शिव आणि शक्ती यांच्यामध्ये असणारा अभेद, त्याची झालेली प्राप्ती, त्याचं झालेलं ज्ञान याचा स्वीकार करून, मग कल्पित द्वैताचा स्वीकार करून केलेली भक्ती, केलेला खेळ, केलेला काला हा फलद्रूप होतो. नाहीतर बाकीचे खेळ आहेतच ना. आपला खेळच चाललाय सगळा आयुष्याचा. पण हा जो खेळ चालला हा सगळा अर्थहीन आहे. आपल्याला अभेदाचं ज्ञान न होता केलेला खेळ. खेळाचा खरा आनंद तो घेऊ शकतो ज्याला खेळाला नियम असतात हे मान्य आहे. हे लक्षात ठेवा. खेळच आहे ना, काय होतंय, असं नाही चालत. खेळ जास्त काटेकोरपणे खेळावा लागतो. इतर गोष्टींसारखं चालत नाही. कबड्डीमध्ये मधली रेघ असते ना, त्याच्या पलीकडे शेवटी एक रेघ मारलेली असते, म्हणजे कुंपणाच्या आधी, सीमेच्या आधी, ज्याला स्पर्श करावाच लागतो. तुम्ही भलेही गडी मारा, मारू नका, पण त्या रेघेला स्पर्श करणं आहे तुम्हाला. नाही केला तर काय बिघडतं, त्यांनीच बिघडतं. म्हणून खेळ तो खेळू शकतो ज्याला खेळामधले नियम मान्य आहेत. आणि त्याच्या पुढची गोष्ट की खेळामधले नियम मान्य करून हारलं तरी त्याचा आनंद घेता आला पाहिजे, आणि जिंकलं तरी ते पचवता आलं पाहिजे. त्यांनी खेळ खेळावा. तसं या खेळामागची ही भूमिका आहे की हे खेळणारे गोपाळ हे ज्ञानसंपन्न आहेत. जो अभ्यास करतो त्याचा कुठेही अभ्यास होतो, आणि ज्याला अभ्यास करायचा नसतो त्याचं कशाने फिसकतं. तसं मला अभ्यास करायचा नाहीच आहे, त्यामुळं कशाने फिसकतं. मग थोडी जरी आजूबाजूला विक्षेप निर्माण झाला की ते फिसकून जातं सगळं. बऱ्याच लोकांच्या अशा गोष्टीत की वरात गेली तरी अभ्यास थांबला नाही. आता वरात चाललेली असते पलीकडं, पण इथला अभ्यास थांबतो, कारण लक्ष अभ्यासात नसतं. म्हणून माझी विनंती आहे की विक्षेप होईल असं काही करू नका. काय होतं, मी परवाच सांगितलं की विचारांची साखळी जी निर्माण होते ना, ती तुटली की तुटली, पुन्हा ती साखळी जोडली जात नाही. तर कल्पित द्वैत हे त्या खेळाचं आणि काल्याचं दोन्हीचं मूळ आहे. खेळामधला दुसरा भाव असा आहे की खेळामध्ये उच्च नीचता नाही, काल्यामध्येही उच्च नीचता नाही. आपण पुढे आलंय वर्णन. चक्राकार रचना आहे खेळामध्ये सुद्धा, काल्यामध्ये सुद्धा. आता हल्लीचे खेळ खेळले जातात, गुरुवर्य महाराज सांगतात, हे सगळे जणांना खेळ आहेत. टेबल टेनिस एवढाच चेंडू असतो, किंवा तो क्रिकेट आता जो सगळ्यांच्या आपल्या रक्तामध्ये उतरून बसला, एकच चेंडू आणि 12-15 जण, कितीतरी जण तर असं कमरेवर हात ठेवूनच थांबलेले असतात दिवसभर, हालतच नाही. हे काही खेळ नाही. खेळ म्हणजे कुस्ती खेळ आहे, कबड्डी खेळ आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, भारतामध्ये जे खेळले जातात ते खेळ, भारतीय मातीतले जे जन्माला आलेले खेळ आहेत ते खरे खेळ. त्याचं सगळ्यात महत्वाचं साधन सांगतो तुम्हाला. कारण भारतामध्ये निर्माण झालेल्या बहुतांश खेळामध्ये साधनांची आवश्यकता नाही, फक्त खेळण्याची इच्छा असली की खेळ होतात. आता समजा क्रिकेट खेळायचा चेंडू पाहिजे, फळी पाहिजे, मराठीत बॅट पाहिजे, हे सगळं कशाचं काय ना, अगदी फळकूट काढून काय ना ते करायला पाहिजे तर खेळता येतं. कबड्डीला काय लागतं, काही नाही, काडी घ्या, रेगा मारा, चालू करा. कुस्तीला काय लागतं, काही लागत नाही, तुमच्यात खेळण्याची इच्छा पाहिजे, उर्मी पाहिजे, झालं सुरू. प्रतिद्वंद्वी पाहिजे, आपल्यासारखाच खेळाडू पाहिजे, झालं सुरू. खऱ्या आनंदाच्या लक्षणामध्ये सुद्धा साधनाधीनता हे दुःखाला कारण आहे असं सांगितलेलं आहे. यत् सुखम साधनाधीनम दुःखमेव तदुच्यते.
साधनाच्या अधीन असणारं सुख हे दुःख आहे, तसं साधनाच्या अधीन असणारा खेळ दुःखालाच कारण आहे. जो साधनाच्या अधीन नाही तोच आनंदाला कारण होतो. व्यायाम पद्धती पहा. आता आम्ही मुलांना सांगतो की अरे व्यायाम शाळा वगैरे कुठं जाऊ नका, ती वजन उचला, ते लोखंडाशी खेळ करायला लागतो सगळा, काय आवश्यकता नाही. आसनं, प्राणायाम, ध्यानधारणा, जोर बैठका, सपाट्या हा खरा व्यायाम. कारण काय? साधनाधीनता नाही. तुमचं शरीर आहे, शरीर पसरू शकेल इतकी जागा आहे आणि मनामध्ये करण्याची इच्छा आहे, तर तो व्यायाम होतो. त्याप्रमाणे खेळाचा आहे. जो खेळ साधनाधीन आहे त्यात आनंद नाही, आणि हा खेळ जो भगवंताबरोबर खेळला जातो हा साधनाधीन नाहीये. भगवंत आहे, आपण आहे, भगवंताची कृपा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या बरोबर खेळायला भगवंत तयार आहे, अजून काय पाहिजे. तुम्ही अनुभव घेऊन बघा. अहो भगवंताला गुरुवर्य महाराज सांगतात की लोक देवाला नैवेद्य का दाखवतात. त्याचं कारण अनेक आहेत कारण, पण सगळ्यात महत्वाचं आणि मोठं कारण देव खात नाही. आणि हे कधी माहितीये? नैवेद्य दाखवायच्या आधी माहितीये. उद्या जर खरोखरी भगवंत खायला प्रवृत्त झाला तर नैवेद्य दाखवणाऱ्याच्या सहित नैवेद्य खाऊन टाकला तरी सुद्धा त्याच्या पोटाचा कोपरा सुद्धा भरणार नाही. नैवेद्य दाखवण्यामागची भूमिका अशी आहे की हे भगवंता, तुझ्या कृपेने माझ्या पोटामध्ये हे 4 घास चाललेत, तर या अन्नावर तुझी कृपा दृष्टी असू दे, तुझा प्रसाद म्हणून मी हे अन्न सेवन करतो, अशी भूमिका पाहिजे. किंवा मी जेव्हा माधुकरी मागून खाल्ली तेव्हा नियम असा होता की माधुकरी आणल्यानंतर इंद्रायणी मातेचं स्नान घालायचं, मग खायचं. त्याचं कारण जर त्यात काही सूक्ष्म दोष राहिलेला असेल तर तो गेला पाहिजे. आणि दोषरहित अन्नाच्या सेवनाने आहार शुद्ध सत्वशुद्धी, किंबहुना ज्ञानाच्या अत्यंत निकट असलेल्या अशा मुमुक्षूच्या अधःपतनाला अन्न कारण होतं. लक्षात ठेवा. फक्त जिलबीची चव आवडली इतकं जरी मनात निर्माण झालं तर ती जिलबी जन्माला घालते. लक्षात ठेवा. म्हणजे वासना कितीही सूक्ष्म निर्माण होऊ द्या, कितीही क्षुल्लक निर्माण होऊ द्या, ती फल देते आणि साधं फल देत नाही, जन्माला घालते. जडभरताची कथा प्रसिद्ध आहे. श्रीमद भागवतात आपण पहा म्हणजे लक्षात येईल की ज्ञानाच्या अत्यंत निकट असलेला सुद्धा जन्माला गेला. आणि त्याच्या मागे भूमिका अशी आहे की वासना या शब्दाचा अर्थ करताना इच्छा एवढाच करायचा. वाईट इच्छा, चांगली इच्छा असा भेद नाही त्यात. म्हणून तर असं आहे, पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, आणि माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. हा फरक त्यामुळेच आहे की चांगली इच्छा सुद्धा फल देते, जन्माला घालते, आणि वाईट इच्छा तर जन्माला घालतेच. पुढे त्याचा विषय आलाय. जेव्हा त्या गवळणीला ते ज्ञानी गवळण, सिद्ध गवळण, साधक गवळणीला उपदेश करते तेव्हा ती सांगते आहे की या विषयाच्या मागे जर तू धावशील तर तुला जन्माला जावं लागेल, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागेल, तर तू बाहेर पड. आणि अशा प्रकरणामधले हे अभंग आहे, खेळ आणि काला. आता यातला जो पहिला अभंग आहे तो सोडून पुढचे सांगायचं असं मला सूचना आहे, तर तो अभंग सोडून पुढे जाऊ. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू वरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे. मराठीमध्ये एक शब्द आहे अनुकरण. अनु हा शब्द वारंवारिता वाचक आहे. आपल्या तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये बाधित अनुवृत्ती असा एक शब्द आहे. तिथला अनुशब्द हा वारंवारिता वाचक आहे. उदाहरणार्थ, जगताची एकदा ज्ञानप्राप्तीपूर्वक बाध म्हणजे निवृत्ती झाल्यानंतर पुन्हा जगताची प्रतीती येते का असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर येते. मग पुन्हा प्रतीती आल्यानंतर
ज्याने त्याचा बाध केलेला आहे तो काय करतो? तो पुन्हा बाध करतो. करतो म्हणजे होतो, स्वाभाविकतेने होतो. म्हणून त्याला अनु असा शब्द आहे. तर बाधित अनुवृत्ती म्हणजे वारंवारिता. तसा अनुकरण हा शब्द मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. तर आधी गेलेल्यांच्या मागे पावलावर पाऊल ठेवून चालणं याला म्हणायचं अनुकरण. इथे भगवंत सांगतोय अनुकरण कुणाचं करावं हे फार महत्वाचं आहे. नेपाळमध्ये म्हणजे हल्लीच्या नेपाळमध्ये ज्ञानदेव तुकाराम. आधी सांगू. ज्ञानदेव तुकाराम. तर हल्लीच्या नेपाळमध्ये एव्हरेस्ट शिखर आहे. ते काही लोकांचा व्यवसाय असा आहे की ते मार्गदर्शक म्हणून आपल्या बरोबर येतात. शेर्पा म्हणतात त्यांना. आणि ते शेर्पा आपल्याला तिथपर्यंत घेऊन येतात. तर ते नेहमी एक सूचना सांगतात. सूचना अशी सांगतात की मी पाय कुठे टाकतो ते पहा आणि बरोबर माझ्या पायावर पाय देऊन पुढे या. कारण थोडा जरी पाय इकडे किंवा इकडे पडला तर तद्धाम परमम मम. मोक्ष मिळेल का नाही माहित नाही, पण मरण निश्चित आहे. त्याचं कारण असं आहे, आपण कुणाच्या मागे जातो, कुणाच्या पावलावर पाऊल ठेवतो याला फार महत्व आहे. मला गुरुवर्य महाराजांनी बालपणापासून सांगितलं की तुला मैत्री करायची तर माझ्याशी कर, बाकी कुणाशी करायची नाही. त्यामुळे माझ्या जगात गुरुवर्य महाराज सोडून कुणी मित्रच नाही. ओळखीचे पुष्कळ आहेत, परिचयाचे पुष्कळ आहेत, जवळच्या परिचयाचे पुष्कळ आहेत, मित्र नाही. मित्र फक्त गुरुवर्य महाराज, बाकी मित्रच नाही कोणी आपल्याला. त्याचं कारण अनुकरण कुणाचं करायचं, मैत्री कुणाची करायची. तसं भगवंत सांगतात तुम्हाला यायचंच आहे ना, अनुकरण करायचं ना, माझ्या मागे या, माझ्या पावलावर पाऊल ठेवा. कारण आज मी तुम्हाला जे देणार आहे ते पोटभर देणार आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, हा हा दद्यात हु दद्यात दद्यात हस्तप्रसारणे पात्रेचे शयने दद्यात न दद्यात सिंह गर्जने. कसं वाढावं याच्याकरता हे सुभाषित आहे. एक वाढ झाली म्हणजे आपल्याकडे वाढण्याची पद्धत आहे. सुरुवातीला भात आहे, मधला भात आहे, शेवटचा भात आहे, पुन्हा 2 भाताच्या मध्ये पोळी, 2 भाताच्या मध्ये भाकरी, असं आहे. आता एवढा आहार राहिलाच नाही कोणाचा. कारण एक तर हायब्रिड आणि दुसरं व्यायाम नाही. तर ते कसं वाढायचं, तर पहिली वाढ झाल्यानंतर जेव्हा दुसऱ्या वाढीला आपण जातो तेव्हा तो म्हणतो हा 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 हा. तर सांगतात हा हा दद्यात,
वाढलं पाहिजे. पुढे सांगतात हू हू दद्यात, मग हू 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 म्हणतो, दद्यात वाढलं पाहिजे. दद्यात हस्त प्रसारण येतो, पानावर असा हात धरतो तर इकडून इकडून वाढलं पाहिजे. पुढे सांगतात पात्र्याचे शयने दद्यात, तो झोपतो पानावर, म्हणजे पाठ आपल्याकडं करून पोट ताटावर टेकवतो, तर पात्र्याचे शयने दद्यात वाढलं पाहिजे. आणि शेवटचा नियम सांगतात न दद्यात सिंह गर्जने. अरे गाढव आहेस का, असं जेव्हा तो सिंह गर्जना करेल मग वाढू नये, मग थांबलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जो देतो ना त्याच्याकडे द्यायचं सामर्थ्य पाहिजे. लक्षात ठेवा, शरण जावं तर समर्थाला शरण जावं. आपली झोळी पसरावी तर समर्थासमोर पसरावी. आपली भूक शमवण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे गेलं पाहिजे. जो स्वतःच दात करून पोट भरतो तो दुसऱ्याचं काय पोट भरणार. हे नवीन नवीन संप्रदाय जन्माला येतात, नवीन नवीन तत्वज्ञान सांगतात, आणि जेवढ्या गतीने ते वाढतात त्याच्या दसपट गतीने संपतात. म्हणजे कितीतरी संप्रदाय असे आहेत की अत्यंत वेगाने जगभर वाढले. 200-200, 300-300 देशात त्यांचा प्रचार, त्यांच्या जमिनीत तिथे. सध्या त्याचा फक्त वाद चालू आहे कोर्टात, दुसरं काहीच नाही. संप्रदाय संपला, फक्त वाद राहिला. आणि वाद सुद्धा कसा, वादे वादे जे आहे ते तत्वबोध हा तसला नाही. वाद म्हणजे हाणामारीचाच वाद, एकमेकाच्या समोर आलं तर जीव घेणारा वाद, तो उपयोगाचा नाही. म्हणून भगवंत सांगतात मी द्यायला प्रवृत्त झालोय. तर भगवंत जेव्हा देतो तर ते कसा देतो, आपलं खोट लावून जेवण होईल इतकं देतो. खोट लावून या शब्दाचा अर्थ असा आहे, जेवढं आपलं कपाळ टणक आहे तेवढं पोट टणक झालं पाहिजे. जेवण करून, जेवणाने, त्याला म्हणायचं खोट लावून. खाणं ही एक कला आहे. काही लोक जगण्याकरता खातात, त्यांना खाण्याची कला कळते. आणि काही लोक खाण्याकरताच जगतात, त्यांना त्यातली कला कळत नाही. पोट भरणे इतकाच उद्देश आहे. एकदा रसगुल्ले होते, रसगुल्ले. तर आता आमचे काही सवंगडी आहेत, तर मी आग्रह करतो बऱ्याचदा जेवायला बसल्यानंतर, फक्त आग्रह इतका करायचा नाही की तो टाकून देईल. अन्नाचा एक शीत सुद्धा टाकून नाही द्यायचा. तर शर्यत कधी सुरू होते, शर्यत सुरू होते जेवण झाल्यानंतर. जेवताना आग्रह कसा सांगा बरं, आग्रह जेवण झाल्यानंतर असतो. मग ते जेवण झालं, मग आग्रह सुरू झाला. तर तो आधी असा बसून जेवत होता. मग जेव्हा त्याला आग्रह सुरू केला, एक 10 रसगुल्ले झाले की थोडा ताट बसला, अजून 10 झाले, अजून ताट बसला, आणि त्याच्या पुढच्या 10व्या रसगुल्ल्याला तो ताटावर झोपला. तर जेवण ही कला आहे. म्हणून तर जो संन्यस्त आहे त्यांनी एकाही पदार्थाची चव वेगळी चाखू नये. नाहीतर कोणत्याही पदार्थाच्या चवीमध्ये आवड निर्माण होणार नाही. एवढं मनात सामर्थ्य पाहिजे. कितीही काहीही द्या, त्याला आवड किंवा नावड हा विषयच नाही. म्हणून तर संन्यस्ताने आपल्या करकमलामध्ये, करपात्रामध्ये जितकं बसेल तेवढं सगळं एकत्रित करून खाऊन टाकावं, आणि तेवढंच खावं. ते कृच्छ्र चांद्रायण व्रत आहे, एकदा ते सगळं वाचा. त्याच्यामध्ये पुन्हा एक तप्त कृच्छ्र चांद्रायण व्रत आहे. त्यात तर शेवटी असं आहे की 4 चमचे दूध, 4 चमचे तूप आणि 4 चमचे पाणी गरम करून घ्यायचं आणि त्या ओढ्यावरच राहायचं, आणि तेही कमी कमी करत न्यायचं. 15 दिवस कमी, 15 दिवस वाढवत, असं ते कृच्छ्र चांद्रायण व्रत आहे. म्हणून खाणं ही कला आहे, खायला वाढणं सुद्धा कला आहे. जेवताना ताट कसं वाढावं, सामान्य नियम आहे. आता हल्लीच्या स्त्रियांनाही जमत नाही, पुरुषांना तर त्याच्याहून जमत नाही. त्यात असं आहे की ज्या गोष्टी तोंडी लावण्याच्या आहेत त्या सर्व गोष्टी डाव्या बाजूला पाहिजे,
आणि ज्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात त्या उजव्या बाजूला पाहिजेत. म्हणजे भाजी आमटी हे उजव्या बाजूला पाहिजे, चटणी लोणचं डाव्या बाजूला पाहिजे. आणि या सगळ्याच्या मध्यभागी मीठ पाहिजे, कारण मीठ दोन्ही बाजूला लागतं. ही कला आहे त्यातली. मग भाजीतही मीठ लागतं, कधी लोणच्याला चटणीलाही मीठ लागतं. म्हणून मध्यभागी मीठ, डावीकडे लोणचं चटणी कोशिंबीर असं, उजवीकडे भाजी आमटी असं. ही वाढण्याची कला आहे, जेवण्याची कला आहे. आणि या सगळ्याचा स्वामी कोण? याचा स्वामी भगवंत आहे. म्हणून तो सांगतो, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाला तो वरी. हळूहळू चाला. भोजनाच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने, सर्व दृष्टीने हे चरण सर्वात महत्वाचं आहे. हळूहळू चाला. याचा अर्थ आहे घाई करू नका. आपल्याकडे जेवताना अशी सांगण्याची पद्धत आहे की सावकाश जेवा. सावकाश जेवा याचा अर्थ आजोबाच्या पंक्तीला बसा, नातवाच्या पंक्तीला उठा असा होत नाही. सावकाश जेवा याचा अर्थ अवकाश, पोटामध्ये जागा शिल्लक ठेवून जेवा असा अर्थ आहे त्याचा. काही लोक इतकी जेवतात ना, तडस लागते, तडस. अरे एवढं कशाला जेवला बाबा, थोडं कमी खायचं ना. आयुर्वेद सांगतो, वायोः संचरणार्थम, पोटामध्ये 25% जागा पाहिजे, त्यातलं 50%च अन्न पाहिजे. 25% ताक आमटी दूध वगैरे जे पातळ पदार्थ आहेत ते 25% पाहिजेत. आणि 25% जागा कायम रिकामी पाहिजे. 24 तास आपली 24 तास भरलेली असते. म्हणजे अपान वायू इतका येतो, इतका येईपर्यंत जेवतात. सांगितलं कुणी? कळलं का नाही कळलं? माऊली फार सुंदर एक दृष्टांत सांगतात. जर एखादा दुर्जन चांगला वागू लागेल तर अपानाचे मुखे सुगंध यावा तसं होईल म्हणतात माऊली. तसं हळूहळू या शब्दामध्ये हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, या मागची दुसरी भूमिका अशी आहे, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, या मार्गाचे नि बळे निश्चित ठाके, ही भूमिका आहे. समजा आपल्याला इथून मुंबईला जायचं आहे, तर घाई कशाला करायची? घाई करायची इथून निघून गाडीत बसायला. एकदा गाडीत बसलं की जी गाडीची गती तीच आपली गती. एखादा मनुष्य त्या सिंहगड एक्सप्रेस किंवा डेक्कन एक्सप्रेस मध्ये बसला आणि ती गाडी सुरू झाल्यावर पळायला लागला ह्या डब्यातून त्या डब्यात. त्याला म्हणला, का पळतो? तो म्हणतो, लवकर पोहोचीन. तर डब्यात बसून पळाल्यानंतर लवकर पोहोचत नाही. घाई करायची डब्यात बसण्याची, गाडीत बसण्याची. एकदा बसलं की ती जी गती ठरली ती ठरली. तसं करावी तातडी परमार्थाची, याचा अर्थ परमार्थ सुरू करायला तातडी करावी. एकदा सुरू केला की तो त्याच्या गतीनेच चालतो, घाई करून चालत नाही. म्हणून हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. ज्यावेळी गुरु शिष्य संवाद आहे तेव्हा आपापसात बोलून कोणाच्याच शंकेचं निरसन होत नाही. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धती आहे, त्याला GDPI असं काहीतरी म्हणतात, म्हणजे ग्रुप डिस्कशन पर्सनल इंटरव्ह्यू असं प्रक्रिया आहे. तर ग्रुप डिस्कशन म्हणजे काय? 2 गट करायचे आणि दोघांनी त्या गटागटाने चर्चा करायची. गटागटाने केलेल्या चर्चेने फक्त वाटोळ होतं, बाकी काहीच होत नाही. धड एकाचंही मत मांडलं जात नाही, धड एकाचंही मत कळत नाही, कुणीही निसंशय होत नाही. उलट सगळ्यांचा असलेला संशय वाढतो. लोकशाही आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. चांगल्या देशाचं वाटोळं कसं होतं? तर लोकशाहीने. लोकशाहीचा अतिरेक म्हणजे भारत. कुणीही उठतो कुणाला काहीही म्हणतो, लोकशाही. आणि एखादा उठून काही बोलला तर येऊन त्याला फटकेच देतात, लोकशाही. जो चौथी नापास आहे तो मंत्री, आणि जो IAS झालेला आहे तो त्याच्या हाताखाली काम करतो, याला म्हणायचं लोकशाही. लोकशाही फक्त वाटोळं करते, लक्षात ठेवा. धर्मानुशासित
राज्यकारभार जिथे असेल, धर्माला मानणारा, धर्मदंडाला सर्वोच्च स्थान असणारा तोच देश प्रगती करू शकतो. लोकशाहीमध्ये प्रगती होत नाही. किंबहुना आपल्याला जरी वाटत असलं की लोकशाहीत आपली प्रगती झाली, तर ही प्रगती स्वाभाविकच आहे, एवढी कशाची झालीच असती. उतारावरून गोटा सोडला की खाली जाणारच ना. तो खाली गेला, मी ढकलला म्हणून गेला असं नाही. तुझा धक्का लागला, तो जायचा होता, गेला गेला. तसं आपली प्रगती झाली म्हणजे काळानुरूप एवढी होणारच ना कुठेही. खरी प्रगती म्हणजे आत्मिक उन्नती, आत्मबोध, किंवा गुरुवर्य महाराजांचे शब्द उधार उसनवारी करून सांगतो आपल्याला, ज्ञानाधिष्ठित समाज रचना. ज्या संपूर्ण समाज व्यवस्थेचा अधिष्ठान, आधार ज्ञान व्यवस्था आहे, तो समाज खरा प्रगतिशील. आणि सर्वांचं ध्येय अंततोगत्वा समदृष्टी प्राप्त होणं. हल्ली लोक समता, अजून काहीतरी म्हणतात बुवा, बरंच काय काय, समानता, अजून काय समरसता, अजून काय 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 सम सम सम, पण सगळं विषम आहे. कारण भगवत ज्ञानाशिवाय अन्य सर्व उपाय विषम आहेत. म्हणून हे भगवंत सांगतात, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. भगवंत हा साररूप आहे. सार असलेल्या भगवंताला घेतलं पाहिजे, फलकट संसार टाकून दिला पाहिजे. आणि त्यातली सुद्धा सूक्ष्मता अशी आहे, भागत्याग लक्षणेमध्ये, भागत्याग लक्षणेचं पूर्ण नाव आहे भागत्याग भाग स्वीकार लक्षणा. म्हणजे जसा एक भाग टाकला जातो तसा एक भाग घेतला जातो. वाच्यार्थामध्ये असलेला कुटस्थाचा भाग घेतला जातो, वाच्यार्थामधला चैतन्याचा, ब्रह्मचैतन्याचा भाग घेतला जातो, आणि वाच्यार्थामधला माया आभास आणि वाच्यार्थामधला अंतःकरण आभास टाकला जातो. म्हणून भागत्याग आणि भाग स्वीकार अशी लक्षण आहे. बदाम जर्दाळू असतो, जर्दाळू, त्या जर्दाळूमध्ये वरचं खाल्लं जातं, त्याच्या आतलं टाकलं जातं, आणि त्याच्या आतलं परत खाल्लं जातं. ह्याला भागत्याग लक्षण म्हणायचं. म्हणजे योग्य ते घेणं, अयोग्य ते टाकणं. तसंच जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, घाटे टाका, म्हणजे जे काही रसहीन आहे ते सगळं टाका. तेणे नका भरू पोटे, त्यांनी पोट भरू नका. किंबहुना त्या सांगण्यामागचा भाव आहे, त्यांनी पोट भरणार नाही, त्याचा प्रयत्नही करू नका. कितीतरी पदार्थ असे आहेत की ते खाल्ल्यावर आपल्याला पोट भरलं असं वाटतं, आणि तासाभराने परत भूक लागते. हे लौकिक जे म्हणजे हे घाटे जे सांगितले ना, या घाट म्हणण्यामध्ये बाकीची सगळी मत आहेत. मोडोनिया नाना मते, ज्याला म्हणायचं सांडा घाटे. आणि भगवंत सांगतायत, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. पुढे शिंके लाविले दुरी, होतो तिघांचे मी वरी, तुम्ही वारे दुहीकडे, मुख पसरोनी गडे, वाहती त्या धारा, घ्या रे दुहींच्या कोपरा, तुका म्हणे हाती टोका, अधिक उणे निधी एका. हे जे शिंक आहे, आता ते वापरत नाहीत. आपल्याकडे होतं पूर्वी, ते कायम लावलेलं असायचं वरती. सगळ्यात महत्वाचं मांजर, बोका, हे जे पदार्थ आहेत त्यांच्यापासून ते वाचावं म्हणून असं उंचावर ठेवलं जातं. तर हे लौकिक दृष्टीने शिंक म्हणजे दह्या दुधाचं आहे किंवा लोण्याचं आहे. आणि त्या गवळणीने ते मुद्दाम उंचावर नेऊन ठेवलेलं आहे, असा त्याचा बाह्य अर्थ आहे. थोडा अंतरंग अर्थ असा आहे की आत्मज्ञान रूपी नवनीत अविद्या रूपी गवळणीने पंचकोशाच्या द्वारा आच्छादित करून ठेवलेला आहे, दूर नेऊन ठेवलेला आहे. आणि त्यात गंमत अशी आहे, ते माग दूर घातला असं आहे. काय त्याच्या आधी दृष्टी खाले अंतर, तो अभम्य भाव.
कोणाला आठवतं सांगा. ते भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली, घर बांधलं आणि माग दूर घातला असं आहे. वसवूनही असे दर माग दूर घातला असं आहे. तर ज्यांनी घर वसवलं, ज्यांनी घर बांधलं, ज्यांनी घर निर्माण केलं, त्यांनीच तो माग दूर घातला. तर माग या शब्दाचा अर्थ पूर्वी माग काढणारी माणसं असायची, आता कुत्री माग काढतात. त्याचं कारण आहे, माणसामध्ये माग काढण्या इतकी हुशार माणसंच राहिली नाही. तर हा माग जो काढायचा आहे तो आत्मरूपाचा काढायचा, भगवंताचा काढायचा. पण गंमत अशी आहे की षड्गुणेश्वर्य असणारा जो भगवंत आहे त्यांनी तो माग अविद्या माया उपाधीमुळे दूर घातलेला आहे. तसं हे शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मीवरी. आता हे तिघांचं पुष्कळ चिंतन आहे. तीन कोण कोण? त्यातलं पहिलं चिंतन आहे त्रिपुटीचं. द्रष्टा दृश्य दर्शन, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, कर्ता कर्मकरण, भोक्ता भोग्य भोग, सगळ्या त्रिपुटी. त्या सगळ्या त्रिपुटीमध्ये तीन 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 आहे ना. आणि दुसरा तीनचा विचार आहे त्रिगुण, सत्वरजतम. दोन्ही दृष्टीने विचार केला तर आपण जोपर्यंत त्रिगुणात्मकतेत किंवा त्रिपुटी युक्त अशा अवस्थेमध्ये राहतो तोपर्यंत आत्मरूपाची प्राप्ती होत नाही. इतकं सरळ गणित आहे. आणि ती त्रिपुटी इतकी गमतीशीर आहे. खरं तर द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीत दृंगमात्र आहे. ज्ञाता ज्ञान ज्ञेय या त्रिपुटीमध्ये फक्त ज्ञान आहे. आणि तेही माऊलींच्या शब्दात सांगायचं तर ज्ञातृज्ञेया विहीन मुसदेची जे ज्ञान. सुखा भरले गगन गाळी उजे, म्हणजे दंड गगनला आहे, सुखा भरले गगन दंड गाळी उजे. पण वाचताना सुखा भरले गगन गाळी उजे. वस्त्रगाळ म्हणतात ना, वस्त्रगाळ म्हणजे त्या वस्त्राच्या दोन धाग्यामध्ये असणारं जे अंतर, त्याच्यावर आता आयुर्वेदातली पुष्कळ औषधं ही वस्त्रगाळ असतात. तर वस्त्रगाळ म्हणजे त्या वस्त्राच्या वर ठेवून असं असं करायचं आणि खाली पडेल तेवढं घ्यायचं, ते वस्त्रगाळ. तसं गगन गाळीव म्हणजे या गगनामधून जे गाळलं जातं एवढं सूक्ष्म, असं सुख ज्याने प्राप्त होतं असा तो. तर त्याचं नाव आहे ज्ञातृज्ञेया विहीन. तसा हा सुद्धा त्रिपुटी रहित आहे, त्रिगुण रहित आहे. असा जर होईल म्हणून हा तिघांच्या वर आहे. वर याचा अर्थ बाहेर, त्रिपुटीच्याही बाहेर, त्रिगुणाच्याही बाहेर. म्हणून तर ते शिंक त्याला सहज हाताला लागतं. आणि खाली उभे राहिलेले जे आहेत ना ते त्रिगुणात्मक आहेत, ते त्रिपुटीसारखे आहेत. म्हणून होतो तिघांचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरुनी गडे. तुम्ही दोन बाजूला व्हा, दोन बाजूला व्हा. ह्याचा अर्थ पुष्कळ विचार, पण एक विचार असा आहे त्यातला की ही जी संसार नदी आहे तिचा आईलं तीर आणि पहिलं तीर असा आहे. आईलं तीर म्हणजे इहलोक, पहिलं तीर म्हणजे परलोक, आणि मध्ये ही भवनदी आहे, असा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की या बाजूला त्रिगुणात्मकता आहे किंवा या बाजूला सगुणता आहे आणि पलीकडे निर्गुणता आहे. म्हणजे इकडे सगुण साकार, मध्ये सगुण निराकार आणि पलीकडे निर्गुण निराकार, पलीकडचा पैल तीर. म्हणून या तीराला व्हा आणि त्या तीराला व्हा. आणि मुख पसरुनी म्हणजे काय तर काल्यामध्ये सगळ्यांचा अधिकार आहे. सगळ्यांचा म्हणजे जे जे मुमुक्षु आहेत त्या सर्वांचा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, या चरणामधला सगळ्यात महत्वाचा विचार आहे की लहान थोर असोत किंवा नर नारी असोत, सगळ्यांच्या ठिकाणी मुमुक्षुता असलीच पाहिजे. त्या सगळ्यांनी या असं आहे. कुणी या म्हणजे कुणी लुंग्या सुंग्याने उठान या असा अर्थ नाही त्याचा. मुमुक्षुता असलेल्या प्रत्येकाने या, तीव्र जिज्ञासा असलेल्या प्रत्येकाने या. आणि ती तीव्र जिज्ञासा म्हणजे इतकी पाहिजे, काही हे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी, अशा अवस्थेला प्राप्त झालेल्या प्रत्येकाने या. ज्याला ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्या प्रत्येकाने या. आता ज्याला ज्ञानाची इच्छाच नाही त्यांनी येऊन काय करायचं तिथे. मी बरेचदा असं सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी यावं जो सश्रद्ध आहे. ज्याच्या चित्तामध्ये श्रद्धा नाही त्यांनी इकडे येऊच नाही, या भानगडीतच पडू नये त्यांनी. किंबहुना संत वाङ्मयाकडे पाहण्याची दोन प्रकारची दृष्टी आहे. एक सश्रद्धतेची
आणि एक चिकित्सेची आहे. तर जो चिकित्सा करणार आहे त्याच्याकरता हा रस्ता नाहीच आहे. हे विद्यापीठीय पातळीवर जे नवोन्मेष मूर्ख उत्पन्न होतात, ते उत्पन्न होण्यामागचं कारण ते फक्त चिकित्सा करू शकतात, श्रद्धा नाहीच आहे. या अभंगातलं व्याकरण बघून काय करायचं सांगा मला. अभंगातलं व्याकरण बघून जर ज्ञान होणार असेल तर बघाव ना. अभंगातलं व्याकरण बघून फक्त शब्दच्छल करायचा असेल तर बघूच नाही. म्हणून या संप्रदायामध्ये सर्वाधिक महत्व जर कशाला असेल तर ते श्रद्धेला आहे. म्हणून ते सश्रद्धतेने तुम्ही आपलं मुख उघडा. माझ्या दोन्ही कोपराला दुधाच्या धारा लागलेल्या आहेत, त्या तुम्ही सेवन करा, लक्षपूर्वक पहा. आता हे बऱ्याच ठिकाणी तुका म्हणे हाती ठोका म्हणतात. कशामुळं? तर ते कीर्तन करायच्या हाताने फोडतात ना. तुका म्हणे ठोका म्हणतात. ठोका नाही ते टोका. टोक या शब्दाचा अर्थ अग्र, एकाग्र असणं. वृत्ती एकाग्र असली पाहिजे. अग्र म्हणजे टोक, एक अग्र म्हणजे एक टोक. आपली म्हणजे माझ्यासारख्याची जी वृत्ती आहे ती बहिर्मुख आहे आणि अनेकाग्र आहे. म्हणजे आपण पाहतो एक वस्तू, आपण चिंतन एका वस्तूचं करतो, बोलतो एका वस्तूबद्दल, ऐकतो एका वस्तूचं, आणि यामुळे आपल्या त्या बोलण्या वागण्या करण्यामध्ये एकवाक्यता नसते. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, म्हणजे एकाग्र वृत्तीच्या मनुष्याला नमस्कारच केला पाहिजे. जो बोलतो तसा वागू शकतो असा फक्त तोच आहे जो एकाग्र होऊ शकतो. आपण काय बोललोय ज्याच्या लक्षात राहतं. नाहीतर लोक खोटं बोलणारी फार हुशार असतात, असावं लागतं म्हणजे. कारण खोटं बोलल्यानंतर प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायला लागते. नाहीतर इतकी विसंगती निर्माण होते की 10 मिनिटापूर्वी बोललेलं 10 मिनिटांनी तो वेगळंच बोलतो. म्हणून खोटं बोलायचं असेल तर अतिशय बुद्धी पाहिजे. त्याच्या पुढचं खोटं बोलण्याकरता सुद्धा एकाग्रता लागते. मग खोटं बोलण्याकरता जर एकाग्रता लागते तर आत्मस्वरूपाला प्राप्त करण्याकरता लागणार नाही काय? मी नेहमी असा प्रश्न विचारतो की प्रपंचामध्ये जर अधिकाराचा विचार आहे तर परमार्थात नसेल का? म्हणजे आता हे सुरू झालं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण ट्रेंड म्हणतो, तो ट्रेंड आता सुरू झाला की कुणी उठतो आणि कीर्तन करतो. हा पूर्वीपासूनच नाही पद्धती. उलट तुम्हाला सांगू का, खरी गोष्ट सांगतो, म्हणजे स्वानुभवाने सांगतो की श्रवण केलं याचा अर्थ कीर्तन केलंच पाहिजे असं नाहीये. श्रवण करून उद्धाराला प्राप्त होता येतं, तोही एक आहे ना, त्याचं फल आहे ना. खरं तर तेच फल आहे. उद्धाराला प्राप्त होणं हेच फल आहे. आत्मस्वरूपाची प्राप्ती हेच फल आहे. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आत्मस्वरूपाला प्राप्त होणं हेही एक फल आहे असं सांगायची वेळ आली. आता वस्तुस्थिती अशी आहे की श्रवण केल्यानंतर आपल्या ठिकाणी त्या श्रवणातून आपण काय घेऊ शकतो, आपल्या स्वतःच्या आत्मानात्म वस्तूचा विवेक आपण करू शकतो का, हा त्याचा फलस्थानी असणारा उद्देश आहे. म्हणून टोका असा शब्द आहे. तर टोक म्हणजे एकाग्र वृत्ती, एकाग्र झाली पाहिजे. पुढे विषय आलाय पुष्कळ मोठा आहे तो. मी विनंती केली होती गेल्या वेळी की मला अभंग कमी द्या. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला जेवढे सांगणे होतील तेवढं सांगा. असं मला परवानगी मिळाल्यामुळे मी माझ्या गतीने चाललोय. म्हणजे घड्याळाकडे लक्ष आहेच माझं. फक्त वेळेच्या मर्यादेत थांबणार असलो तरी अभंग पूर्ण करणार नाही, कारण माझ्या ते करणं शक्य नाही. माझं प्रामाणिक मत सांगतो तुम्हाला, प्रामाणिक 100%. म्हणजे आतापर्यंत खोटं सांगितलं असं नाही. आता जे सांगतो ते मत की खरं गणित असं आहे की एक आयुष्य बरोबर एक अभंग, हे खरं गणित आहे. एकच अभंग सोडवायला घ्यायचा, मरायच्या आधी सोडवायचा, आपलं आयुष्य सफल आहे. किंवा एक ओवी बरोबर एक आयुष्य. एक ओवी घ्या. आता ओम नमोजी आद्या, ओंकाराच्या चिंतनात आयुष्य संपणार आहे तुमचं. नमोजी पर्यंत सुद्धा जायचं तुम्हाला येईल का नाही माहित नाही मला, म्हणजे सामान्य माणसाला. म्हणून एका आयुष्यात एक ओवी सुटली पुष्कळ आहे, एका आयुष्यात एक अभंग सुटला पुष्कळ आहे.
आणि सुटणं या शब्दाचा अर्थ आपल्याला सोडवणारा असा सुटला पाहिजे. असा फक्त एक सुटतो आणि एकदा सुटला की सुटला. पुन्हा बंधन मोक्ष काहीच नाही. बंधनाची नाही ठावे मुक्त कासे या म्हणा. या अवस्थेला प्राप्त करून द्यायचं सामर्थ्य आहे आणि प्रत्येक अभंगात आहे. फक्त आपलं नशीब जर असलं ना तर गुरुकृपेने आपल्या हाताला पहिलाच अभंग योग्य लागतो आणि एक अभंग ऐकला की सुटतोच. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कोण एक जो असं सामर्थ्य. हरिभक्तीपर्यंत कुरेकर महाराज आलेले आहेत, तर ते पहिल्या अभंगाचं काही थोडं चिंतन सांगणार आहेत. त्याच्यामुळे माझ्या वेळेच्या मर्यादेच्या थोडं आधी मी थांबेन. पळाले ते भ्याड त्यासी येथे झाला नाड, धीट घेती धणीवरी शिंकी उतरितो हरी. आपुल्या मती पडली विचारी ती रीती, तुका म्हणे घ्या रे पया कै पावाल या ठाया. सोळाव्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपत्तीचा विचार. श्री भगवान वाच अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जुन. तर पहिलं काय लिहिलंय? अभयम. दैवी संपदेमधली सगळ्यात महत्वाची संपदा आहे अभय, निर्भय. एकदा पालखी सोहळ्याच्या रस्त्याने गुरुवर्य महाराजांना एकाने निरोप पाठवला. बरं, मी सांगतोय सगळं सत्य आहे, बरं घडलेलं आहे. आणि निरोप असा पाठवला की महाराजांना विचारा की तुम्हाला रावणाच्या हातून मरायचं आहे का रामाच्या हातून मरायचं आहे, असा विचारा. तर महाराज म्हणले माऊलीची जशी इच्छा असेल तसं. एवढंच उत्तर दिलं. दुसरा प्रसंग सांगतो. पंढरपूरमध्ये एक जण आले आणि ते गुरुवर्य महाराजांना म्हणले, महाराज मी तुम्हाला मारणार आहे, उद्या मी तुम्हाला मारणार. तर महाराज म्हणले मी इतक्या वाजता उठतो, इतक्या वेळ माझं सगळं शरीराचं उरकतो, इतक्या वाजता बाहेर पडतो, इथून इथे जातो, इथून इथे जातो, इथून इथे जातो, असं दिवसभराचं सांगितलं. आता यात नेमकं तुम्ही कुठे येणार तेवढं सांगा, मी तिथे येतो, असं महाराजांनी सांगितलं. मला सुद्धा मागे एकदा निरोप आला होता, तुम्हाला ठोकलंच असतं. म्हणजे ठोकायचं ना, मग नुसतं म्हणायचं कशाला, हाणायचं, त्यात काय एवढं. कितीतरी लोकांची मारामारी बघितली, मी मार खाल्ला, मार दिला. शक्ती कुठे लागते तुम्हाला सांगतो खरं. शक्ती मार द्यायला कधीच लागत नाही, शक्ती मार खायलाच लागते. मार देऊ काय कोणी शकतो ना, हात फिरवला की मारला जायला त्याला काय लागते. खायला फार ताकद लागते, सहनशक्ती. म्हणून पळाले ते भ्याड. कारण परमार्थ करत असताना परमार्थाच्या वाटेमध्ये इतके काटे आहेत, इतक्या अडचणी आहेत, इतकं खडतर आहे, इतकं खडतर आहे. माधुकरी मागून खाणं सोपं नाही. म्हणजे लोकांना वाटतं की माधुकरी कोण मागतो, तर ज्याला खायला मिळत नाही, तो ज्याची व्यवस्था. असं नाहीये. तुम्हाला एक तत्व सांगतो, या आळंदीमध्ये माधुकरी खाल्ल्याशिवाय ज्ञान होत नाही. खरी विरक्ती, खरा विवेक जर उत्पन्न व्हायचा असेल ना, तर तो पिंड माधुकरीने पोचलेला पाहिजे.
मग ते ज्ञानाचं बीज त्या क्षेत्रामध्ये फोफावतं, वाढतं. तसं जे पळाले ते भ्याड, त्यासी येथे झाला नाड. नाड या शब्दाचा अर्थ आहे प्रतिबंध, इथे दिलाय. तर प्रतिबंध या शब्दाचा अर्थ थोडा विचार प्रतिबंधाविषयी सांगतो, पुढची 2 चरणं सांगतो आणि थांबतो. प्रतिबंधाचा विचार असा आहे की साधारण आणि असाधारण अशी 2 प्रकारची कारणमीमांसा आहे. असाधारण कारणामध्ये पुष्कळ आहेत. निमित्त कारण, उपादान कारण, अभिन्न निमित्तोपादान कारण, विवर्तोपादान कारण, पुष्कळ विस्तार आहे. पण साधारण कारणामध्ये ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश काल वगैरे, तिथे एक कारण आहे प्रतिबंधकाभाव. त्या प्रतिबंधकाभावाचं लक्षण असं आहे की प्रतिबंध हा लहान असो मोठा असो, प्रतिबंध हा प्रतिबंध असतो. आणि तर्कसंग्रहामध्ये नाही, कुठे तर्कसंग्रहावरच्या टीकेमध्ये असं लक्षण दिलेलं आहे, कार्यविघातको दोषः. प्रतिबंध म्हणजे तो कार्य होऊ देत नाही. आणि गुरुवर्य महाराजाला एक दृष्टांत सांगतात. एका माणसाने एक गाडी घेतली. आता त्या गाडीची जी शक्ती ती हॉर्स पॉवर किंवा BHP मध्ये मोजली जाते किंवा CC मध्ये मोजली जाते. तर ह्या ज्या गाड्या आपण पाहतो 4 चाकी छोट्या छोट्या, त्याची शक्ती सुद्धा 2000 CC, 3000 CC अशी असते. म्हणजे तेवढ्या घोड्यांची शक्ती. आपण जो पंप लावतो पाण्याला तो 5 HP म्हणजे 5 हॉर्स पॉवर, 5 घोड्यांची शक्ती इतका असतो. तर त्या माणसाने ती नवीन गाडी घेतली, निघाला आणि गाडी बंद पडली. येता येता चिडला, एवढे पैसे देऊन मी आत्ता नवीन घेतली, बंद पडली. मग ते माणूस आला, त्याने ते गाडीचं हृदय उघडलं, ज्याला कार्बोरेटर म्हणतात, ते स्वच्छ केलं. धुळीचे कण होते ते धुवून टाकलं, बसवलं, गाडी सुरू झाली, गोष्ट संपली. तात्पर्य इतकं आहे की धुळीचा कण आणि गाडीची शक्ती याची जर तुलना केली तर गाडीच्या शक्तीसमोर धुळीचा कण टिकू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा तो धुळीचा कण प्रतिबंधाच्या रूपाने उभा राहतो तेव्हा इतक्या शक्तिशाली असलेल्या गाडीला चालू देत नाही. तसं परमार्थामध्ये निर्माण होणारा प्रतिबंध त्याच्या आकारावर जाऊ नका. मला एकदाच तर वाटलं जिलबी खावी, एकदाच वाटलं त्यांनीच घोळ झाला, जन्मालाच घालती ती. म्हणून जे पळाले ते भ्याड आणि त्यांना हा प्रतिबंध निर्माण झाला. खरं तर असं असतं, आपण एखाद्या ठिकाणी धडका देतो. धडका देणं याचा अर्थ धुसणी मारणं अशा अर्थाने घ्या. ते वासरू गाईला धडका मारतं, धुसणी देतं. त्यामागचा हेतू काय? हेतू गाईला मारणं नाहीये, हेतू मला दूध मिळावं आहे. तसं आपण आपल्या सद्गुरूंना, शास्त्राला, संत वाङ्मयाला धुसण्या दिल्या पाहिजे. आणि त्या धुसण्या देताना एक क्षण असा असतो की अजून एक धुसणी दिली की आपल्याला मिळणार, पण बरोबर तिथे तो गळपटून जातो, निघून जातो. याला म्हणायचं नाड. एक धुसणी कमी मारणं हाच प्रतिबंध आहे. सतत मला जोपर्यंत हे निसंशय स्वरूपाने कळत नाही मी धुसण्या मारत राहीन, असं जोपर्यंत धुसण्या मारत नाही तोपर्यंत तो प्रतिबंधच आहे. धीट घेती धणीवरी. यातले जे धीट आहेत ते काय करतात, म्हणजे जे धीट कोणाला म्हणायचं? जो मरणाला भीत नाही तो एकटाच धीट, बाकी सगळे भित्रे. आता आम्हाला तो कुणी भीती घालतो, काय सांगायचं तुम्हाला? कुणी लुंग्या सोंग्या उठतो भीती घालतो. काय होतं बऱ्याचदा गंधाचा, धोत्राचा प्रतिबंध होतो, माळेचा. तो काय म्हणतो, तुमच्या गळ्यात माळ आहे तुम्ही असं बोलता का, असं म्हणतो. मी त्याला म्हणतो, बेट्या माळ जर नसती माझ्या गळ्यात, म्हणजे मी जर या घराण्यात जन्माला आलो नसतो, मला जर माझे सद्गुरू भेटले नसते, मी जर या परंपरेत नसतो तर माझं काय झालं असतं मला माहित नाही. म्हणजे मी सगळ्यांना असं सांगतो की आपण भारतात जन्माला आपलं भाग्य आहे, महाराष्ट्रात जन्माला भाग्य आहे, वारकरी संप्रदायात जन्माला कळस आहे. अहो कितीतरी लोक त्या किड्या मुंग्यांसारखी जन्माला येतात, म्हातारी होतात आणि मरतात आणि पुन्हा जन्माला जातात. मोक्षाचा मार्ग दाखवणारा असा वारकरी संप्रदाय, सनातन असणारा, वैदिक असणारा वारकरी संप्रदाय, त्याचा आपल्याला पाठबळ लाभलं याच्या इतका भाग्य नाही.
प्रतिबंधकाभाव सहित मोक्षाचं साधन सांगणारा हा संप्रदाय. म्हणून धीट लोक काय करतात सांगतात, जोपर्यंत तृप्ती होत नाही, धणी या शब्दाचा अर्थ तृप्ती, समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी, धणी म्हणजे तृप्ती. तर जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत ते सोडत नाहीत. शिंकी उतरितो हरी. मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे शिंक दूरवर आहे, पण ते उतरण्याकरता भगवंत स्वतः प्रवृत्त झाल्यामुळे आता ते आत्मरूप आपल्याला प्रत्यक्ष होणार आहे. आणि जे आपुलिया मती आपल्या आपल्या बुद्धीने ज्यांनी अर्थ लावले, बरेच लोक, मी मागे सांगितली गोष्ट, एकाने पुस्तक लिहिलं आणि मला प्रस्तावना मागितली. पुस्तकाचं नाव होतं मला कळालेले तुकाराम महाराज. तर मी अर्थात प्रस्तावना दिली नाही, पण त्यालाही विनंती केली की असलं काही प्रकाशित करू नकोस. त्याचं कारण तुला काय कळलं, आम्हाला काय करायचं. तुकाराम महाराजांना जे म्हणायचं ते तुला कळलं का हे महत्वाचं आहे. आपल्या गुरूंना जे म्हणायचे ते कळालं का. म्हणून तर आपल्या संप्रदायामध्ये अनुवाद पद्धती आहे की आपल्या गुरूंना जे म्हणायचं ते निसंशय स्वरूपाने शिष्याला कळालं का नाही याची रोज परीक्षा आहे, रोज परीक्षा आहे. आणि अनुवाद म्हणून प्रश्न प्रतिवचनपूर्वक, अनुवादपूर्वक जेव्हा तो श्रवण करतो तेव्हाच त्याला ज्ञान होतं. आणि जर आता कसं आहे तुम्हाला सांगू का, MA झाल्यावर कळतं असं काही नसतो, खोटं आहे. मी त्याला चांगल्या मराठीत सांगू का, म्हणजे तो शब्दच घाणेरडा आहे, चुकीचा आहे. पण त्याच लोकांकरता तोच शब्द सांगतो, अंधश्रद्धा. MA झालेला माणूस हुशार असतो ही अंधश्रद्धा आहे. कारण MA ला शिकवणारा हुशार नसतो तर शिकणारा कुठून होईल. विद्यापीठामध्ये मराठीचा तास सुरू होता, प्रत्यय शिकवत होते, प्रत्यय. माझं वय तेव्हा 3-3.5, मी 3-3.5 वर्षापासून विद्यापीठात जातोय, लक्षात ठेवा. गुरुवर्य महाराजांच्या बरोबर महाराजांचे तिथे तास असायचे शिकवायला, ज्ञानेश्वरी शिकवायला. आणि तेव्हाचे ब्रह्मलीन झालेले मुश्री कानडे किंवा ब्रह्मलीन नगरकर, राशम वाळिंबे, हे लोक गुरुवर्य महाराजांना तिथे तास घ्यायला बोलवायचे. तर तिथे मराठीचा तास सुरू होता, सला ते सलाना ते, नेहीशी ऊन ऊन वगैरे. तर चाचीचे हे कशाचे प्रत्यय, षष्टीचे. मला येत नाही बरं, तुम्ही सांगा. गोळ व्हायचा परत. तर ते चाचीचेच उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं चमचा. कुणी सांगितलं, शिकवणाऱ्यांनी. म्हणून चिकित्सक होऊ नका. चिकित्सक षष्ठीला चमचा शोधतो. म्हणून आपल्या आपल्या मताने जो जातो, आपली आपली बुद्धी लावून संत वाङ्मयाचा अर्थ, वेदाचा अर्थ लावायला प्रवृत्त होतो. मॅक्स मुलर. कोण मॅक्स मुलर? त्याला काय माहिती आमच्या संस्कृतीबद्दल. आणि तो लिहितो वेदांचा अर्थ. वेदांचा अर्थ जगद्गुरूंनी म्हणावं, वेदांचा तो अर्थ आम्हासीचा ठावा. मॅक्स मुलरनी म्हणावं का, लायकी आहे का त्याची? त्याची शब्दसंपत्ती पुष्कळ असेल, बुद्धिमान असेल, पण एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमधल्या एकाही ग्रंथाचा अर्थ जो गुरु शिष्य परंपरेत शिकलेला नाही तो लावू शकत नाही. कुणीही असो, किती मोठा असो. ज्याला गुरु नाही त्यांनी भारतीय संस्कृतीबद्दल बोलूच नाही. काय संबंध त्यांचा? त्यांच्या आईबापाचा पत्ता नाही ना आम्हाला शिकवायला लागले काय? ते म्हणतात आमचे पूर्वज माकड होते. असतील, आमचे नाहीत बाबा. आमची पूर्वीपासून लिहून ठेवलंय, वैवस्वतापासून कसं आलं ते. आमची संपूर्ण कुळ परंपरा आहे. तुम्ही माकडापासून झाले म्हणून माकड चाळे करता असले काहीतरी. भगवंतानी सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीतला मनुष्य हा प्राणी निर्माण केला आणि त्यामागचा हेतू हाच आहे की जो मला आत्मत्वाने प्राप्त करू शकेल अशा सामर्थ्याने संपन्न असलेला, कर्तृत्वाचं स्वातंत्र्य असलेला असा मनुष्य प्राणी निर्माण केला. म्हणून तुका म्हणे घ्या रे पया. पय या शब्दाचा अर्थ पयस. लौकिक दृष्टीने गोरस, दूध असा अर्थ आहे. खरं तर ज्ञानामृत अर्थ आहे त्याचा. पय घ्या म्हणजे ज्ञानामृत घ्या. आणि ते कसं आहे की ते सत्यानृत्य मिथुनी कृत्य असं आहे. वेळेची मर्यादा झाली, 1 मिनिटात सांगतो थांबतो.
राजहंसाचा दृष्टांत आहे. सलिली पय जैसे एक होऊनी मीनले असे परी ते राजहंसे वेगळे कीजे. तर त्यातली एक सूक्ष्मता आहे, तेवढी सांगतो आणि थांबतो. पूर्वी दूध शुद्ध मिळायचं. शुद्ध म्हणजे कोल्हापूरमध्ये तर आपल्या समोर म्हैस पिळून द्यायचे, असं दूध मिळायचं. पुढे पुढे काय झालं, दुधात पाणी घालायला सुरुवात झाली. करता 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 पाण्यात दूध घालायला सुरुवात झाली. मग पूर्वी हेतू असा होता की दूध वाढलं पाहिजे, नंतर हेतू असा निर्माण झाला की पाणी पांढरं दिसलं पाहिजे. आता तर दूधच नसतं, युरियापासूनच दूध करतात. विष पितो आपण, विष. किंवा जर्सी नावाचा एक प्राणी, त्याचं दूध पितो आपण. तो संकरातून तयार झालेला प्राणी जर्सी. किंवा म्हशीचे दूध पितो तर म्हशीला इंजेक्शन देतात हार्मोन्सची. ते गिधाड असायची पूर्वी, गिधाड. आणि ती गिधाड त्या म्हशींचे मृतदेह खाऊन संपवायची. आता गिधाड संपली. त्याचं कारण त्या म्हशींना जी इंजेक्शन दिली त्याचा परिणाम गिधाड मेली त्यांचा मांस खाऊन, आणि आपण त्याचं दूध प्यायला लागलो. तर लोकांचा समज असा की राजहंस दुधामध्ये पाणी घालून जर त्यासमोर ठेवलं तर त्यातलं दूध पितो, असं नाही. हा जो दुधाचा दृष्टांत आहे तो कमळाच्या देठातल्या दुधाचा आहे. हंस हा कमळाच्या देठातलं दूध पितो, आणि कमळाची जागा ही पाण्यात आहे. म्हणजे पाण्यामध्ये असलेल्या कमळाच्या खाली पाण्यात असलेला जो कमळाचा देठ, त्या देठाच्या आत असणारं जे दूध ते पाण्याला स्पर्शही न करता तो पितो, असा त्या मागचा भाव आहे. म्हणून तुका म्हणे घ्या रे पया, तुम्ही हे ज्ञानामृत घ्या. कै पावाले या ठाया. इथे कधी प्राप्त व्हाल तुम्ही? इथे म्हणजे जगद्गुरु ज्या अवस्थेत आहेत, भगवंताबरोबर खेळतायत तुम्ही. मी अनेकदा विचार करतो, तुम्ही करून पहा. तो प्रसंग असा डोळ्यासमोर आणा की माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत आणि समोर बसून श्रोते ऐकतायत. त्यातला एक तरी श्रोता बद्ध राहिला असेल का? शक्य नाही, एकही नाही. अहो, रेडा मुक्त झाला, मनुष्याचं काय घेऊन बसलात तुम्ही? तसं जगद्गुरु म्हणतात असं आहे, सामान्य माणसाची प्रवृत्ती अशी असते की ते देतात, पण देताना असं देतात की थोडं हातचं ठेवून देतात. संत असं देतात की ज्याला देतात त्याला संतच करतात. देव पहायासी गेलो तिथे देवची होऊन ठेलो. खरी गोष्ट अशी आहे, संत पहायासी गेलो संत होऊन ठेलो. संत आत्मत्वाने आपल्याला संतत्व प्रदान करतात. म्हणून ते म्हणतात की कै पावाल या ठाया, तुम्ही इथे कधी याल? बाकी पुष्कळ विचार आहे, पण माझी नाही एवढी उडी जात. वेळेची मर्यादा सांभाळून सांगणं कठीण आहे. आता ते खरं तर गणितामध्ये जेवढं सांगितलं तेवढं केलंच पाहिजे. म्हणून तर मी गेल्याच वेळी त्यांना म्हणलो, मला 2 सत्र आणि 3 सत्र आपल्याच्याने ते होत नाही, ताकदच नाही तेवढी. पण त्यांचं फार प्रेम. ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामींच्या बरोबर त्यांचा फार सहवास. माझं भाग्य असं की मी अनेक मोठ्या लोकांच्या मांडीत वाढलो. म्हणजे ब्रह्मलीन भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, ब्रह्मलीन आपले राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, तसे ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी. अहो, संन्यासाच्या मांडीत बसणं एवढं सोपं नाही. शास्त्रयुक्त विद्युक्त संन्यास घेतलेल्या महात्म्याच्या मांडीमध्ये खेळावं एवढं भाग्य मला लाभलं. आणि डॉक्टर महाराज त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे त्यांचं फार प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे जरी झालो मी मूर्खू असं असलं तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे, ही गोष्ट खरीच आहे. मी मोठा नसलो तरी मोठ्यांचा आहे, मोठ्या परंपरेचा आहे, मोठ्या गुरूंचा आहे, मोठ्या वडिलांचा आहे, मोठ्या आईचा आहे. आणि त्यामुळे मला हा सगळा मान सन्मान प्राप्त होतो.
तर हे काय 10 आणि 15 अभंग सांगणं आपल्या आवाक्यात नाही, ते फार लांबची गोष्ट आहे ती. मग मी गप्पा मारायच्या म्हणून सांगत नाही, खरंच सांगतो. एखादा अभंग सांगता आला, त्याचं काही चिंतन करता आलं तर आपलं भाग्य म्हणायचं. तरी का होईना त्यांनी सांगितलं, जेवढं सांगता येईल तेवढं सांगा. तर आपली वेळेची मर्यादा झाली आहे. जेवढं करता आलं तेवढं चिंतन केलं. योग्य माझ्या परंपरेचं आहे, माझ्या गुरूंचं आहे, तीर्थरूप गुरुवरे महाराजांचं आहे. आणि यातलं शास्त्र विसंवादी चुकीचं हे सगळं माझं आहे. योग्य त्याचा अंगीकार करा, अयोग्य माझं माझ्याजवळ राहू द्या. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष. मंगल अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नाम ज्ञानराजा सुभाषर. अशा या महान पुण्यवान नगरीमध्ये आजचा जो काही कार्यक्रम आहे, हा भव्य दिव्य असा कार्यक्रम अमृताचा वर्षाव या ठिकाणी होत आहे. आतापर्यंत झालेला अमृताचा वर्षाव नंतर पचण्याकरता काहीतरी असावं लागतं. एवढ्याकरता आणि पक्वान्नाचं जेवण पचवलं पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही पक्वान्नाचं जेवण ऐकलं, ते पचण्याकरता त्याला मठ्ठा असं म्हणतात. त्याला तो मठ्ठा पचवण्याचं काम करत असतो. त्याप्रमाणे आमचं हे प्रवचन म्हणजे पक्वान्न जे काही सेवन केलेलं आहे ते पचण्याकरता असलेला मठ्ठा आहे. तेव्हा तुम्ही गोड करून घेता, ते आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा अभंग आहे, उपजवणी या पुढते येऊ काला खाऊ दैवात, असं गोड अभंग आहे. काला खाऊ आजी देतो पोटभरी, फुरे म्हणाल तोवरी. काला खाऊ दैवात, वैकुंठी तो ऐसे जाई, कवळ काही कार्याचे तुका एकमेका देवमुखी, सुखे घालूंबरी तुका मिळे वाळवंट बरवी नीट. उपजवणी या पुढती येऊ काला खाऊ दैवात. जगद्गुरु तुकोबारांनी जो काही साधक अवस्थेमध्ये सिद्ध अवस्थेमध्ये जो आनंद मागच्या जन्मामध्ये अमाप आनंद असा भोगला, भगवंताच्या बरोबर गोपाळाच्या बरोबर जो काही भगवंतानी ज्या काही लीला केल्या त्याच्यामध्ये अपूर्व लीला जर कोणती असेल ती काल्याची लीला आहे. भगवंताने अनेक गोवर्धन उचलला नाही का. त्याचप्रमाणे सुदामदेव वगैरे राम अवतारामध्ये नाना प्रकारच्या लीला केल्या, पण ही काल्याची लीला अपूर्व आहे भगवंतानी. आणि गोवर्धन उचलला, पण आज काय उपयोग.
पण काल्याचा आनंद वारकरी 750 वर्ष जरी झाली तरी जसाच्या तसाच आहे. असा अपूर्व आनंद तुकोबरायांनी सेवन केलं असल्यामुळे त्या आनंदाची जी गोडी आहे ती गोडी काही गप्पे बसेना. आणि त्याच्या एखाद्या विद्यार्थ्याला गोडी जर लागली असली तर त्याचा परिणाम, एक विद्यार्थी आम्ही विचारसागर सांगत असताना त्याने विचारसागरच आणला नाही. त्याला म्हणलं का रे बाबा विचारसागराचा पाठ, विचारसागरातला नाही मला विकून टाकला. विकून टाकण्याचा येता येता काम कोणचं तर म्हणलं देवगडचा हापूस पावला बरं का. आणि तो स्वस्त लागला, काय लागला, पुन्हा आपल्याकडनं घेणं होणार जाणार नाही. आता स्वस्त आहे, देवाची गोडी असल्यामुळे विचारसागर म्हणला पिकून टाका. कारण ते गोडी त्याला गप्प बसू देईना. त्याप्रमाणे काल्याची गोडी तुकोबारायांना बसू देईना. म्हणून तुकोबाराय म्हणतात अनेक जन्म जरी आम्हाला प्राप्त झाले पण याच्याकरता पुन्हा जन्म उपजवून या पडती हो. पुन्हा पोट सेविता आणत आहे आणि भूक भोकेली तर आहे. तुका म्हणे पाय कोण वास मगली. आवड जी असते जी कधीही पूर्ण होत नाही तिला आवड असं म्हणत असतं. आणि जी पूर्ण होते तिला इच्छा म्हणायच्या. एक ग्रस्त आपला त्याला जोरात तहान लागली, पाणी 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 करायला लागला, पाणी काही मिळेना. एका ठिकाणी गेलं, म्हणलं म्हणलं गोविंदराव का कशा करता आले. म्हणलं नंतर गोष्टी करत बसा, अगोदर तहान लागलेली आहे, पाणी पिण्याकरता द्या की. त्याला पाणी पिण्याकरता दिलं. अगो म्हटलं घ्या की, पुन्हा घ्या पुन्हा घ्या, खूप तहान लागलेलं आहे तुम्हाला. तर म्हणलं पुरे आता तहाण्याची इच्छा संपली. अहो घ्या की पाणी, तुम्हाला खूप तहान लागली आहे ना. तर म्हणलं आता नको, आता मरायची पाळी आहे आता. म्हणलं चहा घेणार का, तर म्हणाला इच्छा जी संपत आहे तिला काय म्हणायचं इच्छा, आणि ती कधीच संपत नाही तिला म्हणतात आवड. माझी जीवेची आवडी आणि पंढरपुराने संपले का कोण ज्ञानेश्वर महाराज. पण आवड किती, त्या आवडीच्या परिणाम असा सर्व ऐश्वर विसरून जाऊन खांद्यावर आणखी पताक घेऊन चालला. अलीकडचा आमचा विद्यार्थी बरं का, पताक नेले पाहिजे हा आणखी विधी आहे, पण ती भगवत खांद्यावर नेण्याच्या ऐवजी अशी आडवी धरून झालं. आवड ही काही वेगळी असते. म्हणून त्या आवडीच्यामुळे तुकोबारा येऊन जात माझ्या या नाही का उपजवून या पुढची येऊ काला खाऊ दैवात वैकुंठीत व्हायचे नाही. कळलं काय. तुकोबारानं विचारलं तुम्ही वैकुंठामधून या ठिकाणी येणार काला खाण्याकरता. काय वैकुंठाचं वैभव आहे, दिव्य भोग दिव्य देह, हे टाकून तुम्ही या ठिकाणी कसे काय येणार. काय मृत्यू लोकांमध्ये काय आहे का, साधं पाणी सुद्धा माणसाला विकत घ्यावं लागतं आहे. हे मृत्यू लोकांचं वैभव आहे. पाण्याला कोणी विचारत नव्हतं, आज त्याला विकत घ्यावं लागत असतं. किंवा काय आहे का त्याच्यामध्ये. सगळ्या रानात जरी फिरलं सगळ्या येड्या बाबळीच दिसतात, एक चंदनाचं झाड दिसत नाही बरं का. बाहेर पडल्यानंतर सगळे बगळेच दिसतात, एक राजहंस सुद्धा. म्हटलं काय आहे काय याच्यामध्ये. रस्त्याने चालल्यानंतर इकडून खडक तिकडून दगड, एक सुद्धा चिंतामय मिळत नाही. आणि एवढं मोठं आणखी वैकुंठातलं वैभव टाकून तुम्ही कुठे येणार. काय मृत्यू लोकांमध्ये आहे का. दिसते का एखादी कामधेनू, एखादा कल्पतरू वृक्ष तरी दिसतो का. सगळे पाहायला लागल्यानंतर नाही का कल्पतरू दिसतो का, सगळ्या येड्या बाबळे दिसतात. कामधेनू काय दिसते का, सगळ्या जर्सी गाय. आमचे गोलेबा असायचे, ती जर्सी गाय जर रडायला लागली हुंबरायला लागली असं वाटतं की या घरातलं कोणी गेलेलंच आहे का. काय दूध आणि काय त्याच्यामध्ये. असल्या प्रकारच्या वैकुंठाचा त्याग करून तुम्ही आणि या मृत्यू लोकांमध्ये येणार. सगळं दुःख याच्यामध्ये पडलं आहे. काही आहे का याच्यामध्ये.
तुकोबा रामदास सर्व काही जरी वैकुंठात असलं तरी एक नाही. तुका म्हणे काला वैकुंठी, हा काला कुठे नाही, वैकुंठात नाही. एखाद्या ग्रहस्थाला मुंबईतल्या आणि श्रीमंत माणसाला विचारलं, म्हटलं का हो, एवढं वैभव तुम्ही टाकून नाही का 20 मजली बिल्डिंग, आणि ते टाकून इथे ज्ञाने आळंदीला येतात, तासभर उभे राहतात, सगळ्या सुखसोयी सोडून देतात, काय तुमच्या मुंबईला काही कमी आहे का? म्हटलं सगळं काही आहे, पण ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आहे. जे आळंदीला आहे ते जगामध्ये कुठे नाही. म्हणून आणखी तसं जे जगामध्ये अनेक लीलामध्ये भगवंतांनी केलं, पण काल्याची लीला वैकुंठात नाही. ती कुठे आहे? वैकुंठी तो व्हायचे आणि कवळ काही काल्याचे. म्हणून असला म्हटलं तो हा आनंद कसा आहे, तर हा सार्वजनिक आनंद आहे, हा वैयक्तिक आनंद नाही. आपण घरी जेवण करत असतो तो वैयक्तिक जेवण आहे, आणि काल्याचं जेवण आहे ते कसं आहे, सार्वजनिक. म्हणून एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू अंबरी. एकमेका देऊ मुखे, आपण जेवण करीत असताना आपला घास आपल्या मुखातच घालत असतो, पण हा आनंद असा आहे बघा, आपण घेतलेला घास भगवंताच्या मुखात घालला, आणि भगवंताने घेतलेला घास कुणाच्या? गोपाळाच्या. हा आनंद जगतामध्ये कुठे मिळणार? एकमेका देऊ मुखी. मग तो घास उष्ट आहे का काय आहे? गवळ्याची ताक पिरेन काय पुरेचा. केवढा त्यांचा मोठ्या आनंदामध्ये परमात्मा घास मिळण्याच्या पूर्वी आ म्हणून पुढे वास करतो, आणि त्याच्यामध्ये मुखातून आलेला काय काय मसाला आहे त्याच्यामध्ये याचा काही विचार करीत नाही. आणि आनंदाने भगवान म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, राम अवतारामध्ये मी आणखी शबरीची उष्टी बरं काय केली होती, सवय आहे म्हणलं. हे काय आहे? सवय आहे घ्यावं म्हणलं, ते सवय चालत असते. एकमेका देऊ मुखी आणि सुखे घालू. या आनंदामध्ये किती आनंद झाला. मनात जरी नाही तरी गोपाळ नाचत होते. मध्यंतरी परमात्मा स्वभावताली सगळे गोपाळ. नाही या आनंदाची जोडा, अपरिमित आनंद. म्हणून या आनंदाकरता तुकोबा म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली या कारणे, नामा जन्म घेणे विटे ऐसे सुख नव्हे भक्ती रस, आणि पडत पडती आज सेवावे. म्हणून हा भक्तिरस आहे. हा भक्तिरस ब्रह्मरसाला सुद्धा काय पाडतो? मागे पाडतो. असा हा गोड रस आहे. तो देव सेवन करण्याकरता पुन्हा पुन्हा मोक्षपदे तुच्छ केली, नामा जन्म घेणे विटे असे सुख नव्हे. तेव्हा वाद आहे भक्तिरसाचा सिद्ध काळ. फक्त नवच रस सांगितलेला आहे, त्या नवरसामध्ये कोणता रस नाही. मग दर्शनकार लोक त्यांना उत्तर देतात भक्तिरसापर्यंत तुमची बुद्धी पोहोचलेली नाही, म्हणून तुम्हाला भक्तिरस काही नाही. सगळ्या रसाला मागे टाकणारा सर्वांमध्ये रस कोणता? भक्तीचा रस आहे. सुखे सेवू गाऊ राम नाम सदा. म्हणून इथे तुकोबा म्हणतात ना, नाही का, एकमेका देऊ मुखी सुखी घालू वैकुंठी तो व्हायचे नाही, कवळ काही काल्याचे. म्हणला आनंद तुम्हाला कसा काय कुठे दिसला? तुकोबा सांगतो तो काय म्हणे, वाळवंट बरवे नीट. म्हणून या ठिकाणी तुकोबाराने वाळवंट म्हणजे ज्याचे बरवे नीट ही लीला आणि याचा आनंद बघण्याकरता स्थान कोणतं असावं लागतं? तर ते स्थान म्हणजे पंढरपूर, आळंदी, श्री क्षेत्र पैठण, देऊ. इथे आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून वैकुंठामध्ये ऐशी चंद्रभागा नाहीसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव आहे का सांग, ऐशी आळंदी नाहीसे इंद्रायणी तीर, ऐसा ज्ञानेश्वर सांगा कुठे आहे का जग. आणि आपले तिथे गेलो तिथे आम्ही पाहिलं याच्यामध्ये अयोध्येमध्ये आहे, सगळे त्रैलोक्यामध्ये आणखी क्षेत्र आहेत, पण ऐशी अयोध्या
ऐसे शरयू तीर आणि ऐसा राम सांगा कुठे. जगतामध्ये सगळीकडे जरी फिरले तरी अयोध्येमध्ये झालेलं राम मंदिर हे जगाच्या आनंदाचं स्थान झाले. अजूनही सुद्धा तेव्हा हे सर्वच असलेला आनंद मृत्यू लोकातच असल्यामुळे वैकुंठीत व्हायचे आणि पुढं तर पुढती असा आनंद आपल्याला दिला आहे. आणखी सुद्धा आणखी विशेष सांगणारी भक्ती आहेत. तेव्हा अधिक तुमचा वेळ न घेताना भाजी भाकरीचं जेवण तुमची इच्छा नसली तरी दिलेला आहे, गोड करून घ्या एवढी आपल्याला विनंती. शुभम भवतु कल्याण. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरू महाराज की जय. स्वर पैलविळाची ये वेळी अंगणी उभी ठेलिये. पैलविळाची ये वेळी अंगणी उभी ठेलिये. पैलविळाची वेळी अंगणी उभी ठेलिये. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवुता गे माये. केवुता गे माये. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवुता गे माये. केवुता गे माये. येतिया जातिया पुसे विठ्ठल केवुता गे माये. केवुता गे माये. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला संचारू नवल. तेने विंदाण लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तेने विंदान लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तेने विंदाण लाविले म्हणे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला संचारू नवल. नेणे तहान भूक नाही लाज अभिमान. नेणे तान भूक नाही लाज अभिमान. नेणे तहान भूक नाही लाज अभिमान. नेणे तहान भूक नाही लाज अभिमान. वेधिले जनार्दनी देवकी नंदनु गे माये. देवकी नंदनु गे माये. वेधिले जनार्दनी देवकी नंदनु गे माये. देवकी नंदनु गे माये. जनार्दनी देवकी नंदनु गे माये. देवकी नंदनु गे माये. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला संचारू नवल. पायरवू झाला
संचारू नवल पाय रवू झाला संचारू नवल बाप रखुमा देवी वरू जीवीचा जीवन बाप रखुमा देवी वरू जीवीचा जीवन बाप रखुमा देवी वरू जीवीचा जीवनु बाप रखुमा देवी वरू जीवीचा जीवनु माझे मनीचे मनोरथ पुरवी कमल नयनु गे माये कमल नयनु गे माये माझे मनीचे मनोरथ पुरवी कमल नयनु गे माये कमल नयनु गे माये माझे मनीचे मनोरथ पुरवी कमल नयनु गे माये कमल नयनु गे माये पाय रवू झाला संचारू नवल 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 तेणे विंदाण लाविले म्हणे विठ्ठल 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 तेणे विंदान लाविले म्हणे विठ्ठल 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 तेणे विंदाण लाविले म्हणे विठ्ठल 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 पाय रवू झाला संचारू नवल 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 कुंडलीक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल तुकाराम विठ्ठल 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 कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. बाबांना बाहेर जाईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. ज्यांनी ग्रंथ घेतला त्यांनी ग्रंथ जमा करा आणि आता पास घेऊन राम मंदिरापासून